घोषणांमध्ये सामील व्हावं. सर या ना. जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, महात्मा गांधींचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, निखिल वागळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, डॉक्टर विश्वंभर चौधरी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एडवोकेट असीम सरोदे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेरे बाबा साहेब के देश में जात पात धर्म के झगड़े नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। मेरे फुले शाहू के देश में जात पात धर्म के झगड़े नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। मेरे शिवाजी के देश में जात पात धर्म के झगड़े नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। मेरे संभाजी के देश में जात पात धर्म के झगड़े नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। मेरे सावित्री के देश में महिलाओं पे अत्याचार नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं। भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद। धन्यवाद. निर्भय बनो विचार मंचावरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. निर्भय बनोची ही जाहीर सभा आपण मोहोळ येथे पहिल्यांदाच आयोजित करीत आहोत. सदर सभा आयोजित करण्यासाठी सुभाष देशमुख प्रतिष्ठान मोहोळ यांनी इतका सक्रिय सहभाग नोंदवला, अगदी कमी वेळात ही सभा आयोजित केली, त्याबद्दल निर्भय बनो ची पूर्ण टीम, महेश देशमुख सर आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांची अत्यंत आभारी आहे. निर्भय बनो सभेच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात, प्रत्येक सभेची सुरुवात आपण संविधान गीताने करत असतो. त्याप्रमाणे आपण संविधान गीतासाठी सर्वांनी 2 मिनिटं उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करते. Samad
धन्यवाद. जय. आपण संविधानाच्या प्रास्ताविकेस पुष्प अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक माननीय महेश देशमुख सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. ठीक आहे, तत्पूर्वी सत्कार केला जाईल पाहुण्यांचा. सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी सर, जे आपल्याला पुण्याहून आज इकडे खास व्याख्यानासाठी आलेले आहेत, त्यांचा सत्कार सर्व कार्यकर्ते मिळून करत आहेत. मोहोळच्या वतीने पुरोगामी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांकडून, पुरोगामी विचार मंचकडून डॉक्टर विश्वंभर चौधरी सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. असीम सरोदे सर यांचाही सत्कार मोहोळचे नागरिक करीत आहेत. व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचाही मोहोळकरांकडून सुंदर असा सत्कार संपन्न होतोय. यापुढील प्रास्ताविक आणि स्वागत माननीय महेश देशमुख सरांना करण्याची मी विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन. आजच्या आपल्या मोहोळच्या निर्भय बनवू या सभेसाठी अवघ्या भारतभरात प्रसिद्ध असणारे आणि वैचारिक लोकांचे एक मेंटॉर ज्यांना समजलं जातं, आज भारताची लोकशाही वाढवण्यासाठी, वाचवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकानं काय कुठल्या तरी पदावर अधिकारातच असावं असं न समजता आपली आपली जबाबदारी ओळखून ज्यांनी ती जबाबदारी पार पाडण्याचं एक मोठं लक्ष हातात किंवा डोळ्यासमोर ठेवून जे वाटचाल करतायत ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक माननीय विश्वंभर चौधरी सर, आणि गेल्या काही वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम असू द्या, सामाजिक विषयावरले काम असू द्या, किंवा अगदी गेल्या काही काळात या देशात, या राज्यात जे गलिच्छ राजकारणाच्या काही राजकीय घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर अतिशय आपलं परखड आणि घटनेचं महत्त्व आणि घटना काय सांगते हे खरं सांगणारे व्यक्तिमत्व ॲडव्होकेट असीम सरोदेजी आज आपल्याला या निर्भय बनवू सभेच्या माध्यमातून आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं प्रथमतः या सर्वसामान्य मोहोळकरांच्या वतीनं कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, साहित्य, उद्योग, व्यवसाय या सर्व स्तरातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः मोहोळमध्ये स्वागत करतो. आणि सर, तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, आमच्या मोहोळचं ग्रामदैवत नागनाथांचं आहे. आता या महिन्यातच त्यांची यात्रा 10 तारखेपासून चालू होते. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सर्व धर्म समभावाची शिकवण नागनाथांचं, पंत नागनाथांचं पूर्ण जे काय आहे ते आपल्याला देतं. आपल्या यात्रेत सुद्धा सर्व धर्म समभाव दिसून येतो. सर्व धर्माचे जातीचे मानकरी आमच्या देवाचे आहेत. म्हणजे या मोहोळला खूप चांगली वैचारिक पायरी पार्श्वभूमी असलेली हे मोहोळ आहे. या मोहोळचं प्रतिनिधित्व कैलासवासी शाहीराव पाटलांपासून अनेकांनी केलं. राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हे मोहोळ अग्रगण्य आहे.
आणि आज आमच्यासारख्या राजकारणात काम करणाऱ्या लोकांना, तरुणांना सुद्धा ज्या प्रकारे एखाद्या मार्गदर्शकाची गरज आहे, तर आम्ही खूप दिवसापासून सर तुमचं ही निर्भय बनो सभा या ठिकाणी आयोजित करायची धडपड करत होतो. आज आमचं कारण आमच्या नागरिकांना ऐकलं असं आम्हाला वाटतंय. मोहोळकरांना तुमच्या विचारातून नक्कीच मार्गदर्शन घडेल. तुमच्या विचारातून संविधान वाचवणं किती गरजेचं आहे, लोकशाही टिकवणं किती गरजेचं आहे. जर आपण नाही टिकवलं तर ते आपल्या नरड्याशी येऊन आपला घोट कधी घेतील हे सांगता येणार नाही. हे तुमच्या विचारातून आम्हाला समजेल ही खात्री बाळगतो. पुन्हा एकदा तुम्हाला मोहोळमध्ये तुमचं स्वागत करतो आणि जास्त न वेळ घेता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपणा सर्वांना माहितीच आहे सध्या संपूर्ण देशभर कशी दडपशाही चालू आहे, कसं असंतोषाचं वातावरण आहे आणि या विरुद्ध बोलायलाही बरेच जण घाबरत आहेत. अशा वेळी निर्भय बनो व्यासपीठ, विचारपीठ याचं महत्त्व आपल्याला कळू नये. आणि म्हणूनच काल बरोबर 1 मेला 1 वर्ष पूर्ण झालं निर्भय बनो चळवळीला. गेल्या वर्षी 1 मेला ही चळवळ सुरू झाली. मुंबई येथे निखिल वागळे सर यांनी फ्लोरा फाउंटन येथे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करून या चळवळीची सुरुवात केली. यापुढे सोलापूरला ही सभा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न दवडता आजचे आपले प्रमुख वक्ते ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. टॉकीजमध्ये होणारी पहिली सभा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या. आत्ता अस्मिता मॅडमनी सांगितली त्याच्यामध्ये थोडी सुधारणा अशी आहे की 29 एप्रिलला आपली पहिली सभा झाली अहमदनगर आणि त्याच्यानंतर याची सुरुवात झाली आणि अनेक जण पत्रकार, त्यानंतर सिनेमा क्षेत्रातले लोक हे सगळेजण जुळत गेले आणि एक मोठा विचार म्हणून सगळ्यांचाच सहभाग याच्यात महत्त्वाचा ठरलेला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. या सभागृहात उपस्थित असलेले ओरिजिनल शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते. खरं तर या 3 पक्षांनी लोकशाही वाचवण्याची जबाबदारीच आता या निवडणुकीत घेतलेली आहे. महेश देशमुख व मित्रमंडळ युवा सेना जिल्हा प्रमुख आहे. सत्यवान देशमुख नगरसेवक, सचिन जाधव युवा सेना शहर प्रमुख, डॉक्टर प्रमोद पाटील, ॲडव्होकेट श्रीरंग लाळे, मनीन मिटे, सुनील माळी, लखन शिंदे हे पण युवा सेनेचे आहेत, बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती आणि मोहोळ तालुक्यातील पत्रकार बांधव. एकूणच जी काही लोकशाहीची परिस्थिती भाजपनी करून ठेवलेली आहे त्याबद्दल विचार केला पाहिजे अशी चिंतनीय आणि दयनीय अवस्था आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात ते आपण सगळं ऐकत असतो, बघत असतो. ऐकायचं नसेल तरी टी व्हीवर तेच दाखवलं जात असल्यामुळे आपल्याला ऐकावं पण लागतं. कारण की बाकीच्या नेत्यांचं भाषण दाखवू नये अशा प्रकारचे डायरेक्शन्स हे मोठ्या मोठ्या चॅनलला देण्यात आलेले आहेत. पत्रकारांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या बातम्या छोट्या छापायच्या. आता याच्यामध्ये जे रिपोर्टर आहेत, पत्रकारिता करणारे आहेत, त्यांचा काही बरेचदा दोष नसतो, पण अनेक वृत्तपत्रांचे मालक विकल्या गेलेले. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्यापर्यंत काय आलं पाहिजे आणि निवडक पद्धतीने आपल्यापर्यंत काय पोचलं पाहिजे असा विचार करणारं राजकारण असेल तर त्याच्यामधून लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण होते. मतदानाच्या वेळेस हे आवश्यक आहे की मतदारांना सगळ्या प्रकारचे विचार ऐकायला मिळाले पाहिजे. अनेकदा आपण पाहतो की जसं आमचे मित्र आहेत बच्चू कडू अमरावतीचे, त्यांना सभास्थान देऊ नये, मैदान त्यांच्या नावाने बुक होऊ नये, त्यांना सभा घेऊ दिली नाही, कारण की सांगितलं की आम्ही आधीच त्यांना नवनीत राणांना दिले. तर आपल्यापेक्षा प्रभावी विचार असलेले लोक जे आहेत त्यांना मैदान पण मिळू द्यायचं नाही. ही भारतीय संविधानातील तरतुदीची खरं तर राखरांगोळी आहे. कारण की मतदार
जे आहेत त्यांना अधिकार आहे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन नंतर ठरवणं की मला कोणाला मतदान करायचं. पण आता प्रॉब्लेम हा झालेला आहे भाजपचा की लोकांनी निवडणुकीच्या आधीच बऱ्याचशा गोष्टी ठरवून टाकलेल्या आहेत की नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप यांना मत द्यायचं नाही. हे लोकांनी ठरवलं, हे शेतकऱ्यांनी ठरवलं, हे महिलांनी ठरवलं आणि हे बेरोजगार युवकांनी ठरवलं की भाजपला मत द्यायचं. यांच्या जाहिरातीमध्ये जे घटक दाखवण्यात आलेले आहे ते भारतातले दुर्लक्षित घटक आहेत, जे 10 वर्ष दुर्लक्षित ठेवण्यात आले. त्याच्यामध्ये शेतकरी सगळ्यात जास्त पेटलेला आहे महाराष्ट्रातला. म्हणजे आम्ही महाराष्ट्र फिरलो, आता जवळपास आमच्या 67-70 सभा होती आणि त्याच्यामधून जो काही प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणजे आता तरी आपल्या इथे खूप कमी संख्या आहे, वेळेवर त्यांना आयोजन करावं लागलं, परंतु चंद्रपूर, अमरावती, अकोला, चिपळूण, नंतर कणकवली, सगळ्या ठिकाणी, कोल्हापूर आपण पाहिली, कोल्हापूरची सभा कदाचित पाहिली असेल, 8-8, 10-10 हजार लोक आमच्या दोघांचं ऐकायला काय येतील असा तुम्ही प्रश्न विचारा. काय येतील? आम्ही काय खूप मोठे हिरो आहे का? आम्ही कोणी राजकीय पक्षाचे नेते आहोत? आम्ही लोकांच्या मनातला राग हा चांगल्या शब्दामध्ये व्यक्त करण्यासाठी त्यांना संधी निर्माण करू. तर लोकांच्या मनातलं जे आहे ते आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे लोक जमतात. लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण केलेला आहे. स्वराज्याच्या वेळेस, स्वातंत्र्याच्या संदर्भात स्वराज्य मिळालं पाहिजे म्हणून असंतोषाचे जनक जे होते ते लोकमान्य टिळक होते. आणि आता भारताला अशा एका अनाहूत कल्पना न केलेल्या पारतंत्र्यात ढकलण्याची तयारी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केली की आता या नवीन स्वातंत्र्याचे जे असंतोषाचे जनक आहे ते आपण सगळेजण नागरिक, आम्ही नागरिक आहोत आणि हे सगळेजण उठलेले आहेत नरेंद्र मोदींच्या विरुद्ध. त्यामुळे आपण पाहिलेलं आहे रिकाम्या खुर्च्या आहेत, नरेंद्र मोदी बोलत आहेत, प्रश्न विचारतात, ते त्यांची ती स्टाईल होती, आधी आकर्षक पडली लोकांना, कोण करेगा महागाई दूर, आणि मग लोक म्हणायचे की तुम्हीच करणार हो मोदी मोदी असं. आता ते करत नाही. परवा तर आपण पाहिलं त्या कोल्हापूर जवळच्या सभेत त्यांनी विचारला मांडलिक मॅडमनी प्रश्न की कोण नेता असला पाहिजे भारताचा, तर त्या सभेमध्ये जिथे भाजपची प्रचार सभा आहे तिथे राहुल गांधी पंतप्रधान असले पाहिजे असं उत्तर लोक द्यायला लागले. लोकांना राजकारण बरोबर कळायला लागले. आपला कोणी छळ केला, आर्थिक संकटात आपल्या देशाला कोणी आणलं आणि आपल्या सगळ्यांचं जीवन वाईट कोणी केलं हे लोकांना कळायला लागले. प्रश्न केवळ गॅसच्या भाववाढीचा नाही आहे. गॅसची भाववाढ, दरवाढ याच्यातून नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरातल्या, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचा छळ केलेला. कारण की इतक्या मोठ्या महागाईला आपण जो भडका उडाला म्हणतो आपण, की गॅस सिलेंडरच्या भावापासून तर पेट्रोलच्या भावापर्यंत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेले भाव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी नागवलं. त्यांनी ज्या ज्या योजना आणल्या त्या सगळ्या आपण पाहिल्या तर असं दिसते की जसं अग्निवीर योजना त्यांनी आणली, कोल्हापूरपासून या सगळ्या भागामध्ये अनेक जण सैन्यामध्ये भरती होणार आहेत, सैन्यामध्ये भरती व्हायचं, देशाची सेवा करायची अशा उद्देशाने प्रेरित होऊन लोक आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये ज्या ज्या बटालियनमध्ये काम मिळेल तसं काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणं आणि देशसेवा करणं असं करत होते. पण यांनी एक नवीन योजना आणली अग्निवीर नावाची, ज्याच्यामध्ये 3 वर्षाचा, 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट, 6 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यानंतर तो माणूस रिकामा, तो रिटायर्ड. म्हणजे ज्या वयात माणूस काम करायला लागतो अशा 32 वर्षी, 30व्या वर्षी तो माणूस रिटायर्ड झालेला असेल आणि त्याला रिटायर्ड झाल्यावर पेन्शन नाही, त्याला रिटायर्ड झाल्यावर कोणती गव्हर्नमेंटची सवलत नाही किंवा गव्हर्नमेंटचा कोणताही आधार नाही. आणि मग अग्निवीर म्हणून तुम्ही काय करायचं रिटायर्ड अग्निवीरनी, की बँकेमध्ये काम करायचं रखवालदारीचं, कोणाकडे रखवालदार पाहिजे तिथे काम करायचं. तर एक अवहेलना माणसांची यांनी सुरू केली आणि रिटायर्ड झाल्यावर पेन्शनच राहणार नाही अशा स्वरूपात सुद्धा अनेक बेरोजगार असलेले युवक या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले. इतकं त्यांनी आपल्याला आर्थिक दुर्बलता आहे त्यांनी आणलेली. आता राजकारणात आपण पाहिलं तर याच्यामध्ये वापरा आणि फेकून द्या हेच धोरण आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर 2 अग्निवीर परत या राजकारणाने देवेंद्र फडणवीसच्या तयार केल्या, ज्यांना रिटायर्ड झाल्यावर काही पेन्शन नसणार, मान सन्मान काहीच नसणार या निवडणुकीनंतर. आणि ते 2 अग्निवीर म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार.
हे राजकारण जे सुरू केलं देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांना वाटलं की आपण चाणक्य आहे, त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांना चढवून दिलं असेल आणि सत्तांतर घडून आणल्यावर ही हुशारकी मारण्याचा स्कोपच त्यांना होता किंवा मी हे सगळं करून आणलं. परंतु पक्ष आधी फुटले नाही का, पक्ष आधी फोडले गेले नाही का, लोकांनी पक्षांतर केलं नाही का, याच्या आधी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अनेकदा लोक गेलेले आहेत. पण तिथे कायद्याची प्रक्रिया पाळून कधी गेलेले आहेत, तर कधी संविधानाच्या चौकटीत अपात्र ठरून नंतर दुसऱ्या पक्षात गेले. परंतु पक्षाच्या पक्ष फोडायचा आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश न करता आमचाच पक्ष खरा आहे म्हणायचा हा प्रकार पहिल्यांदा भारताने पाहिला, इतक्या मोठ्या प्रमाणात घाऊक पद्धती. आणि मग त्याची योजना कदाचित पूर्ण तयार होती की या सगळ्या कटकारस्थानामध्ये राज्यपाल सहभागी असणार, या सगळ्या कटकारस्थानामध्ये निवडणूक आयोग सहभागी असणार आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे निर्णय ते घेत राहणार. सुप्रीम कोर्टाने म्हटलं त्यांच्या निर्णयामध्ये की राज्यपालांनी तटस्थ राहिलं पाहिजे. पण आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यपालाचं पहिल्यांदा पाहिलं की त्यांनी राजकीय सहभाग राजकीय व्यक्ती म्हणून जणू काही घेतलेला आहे आणि लोकशाहीने प्रस्थापित केलेलं सरकार उलटवून टाकण्यामध्ये राज्यपालाचा सहभाग हा अत्यंत वाईट आहे. मग आपण काहीच करू शकलो नाही, कारण की राज्यपाल पदाच्या व्यक्तीला संरक्षण आहे. भगतसिंग कोश्यारी नावाचा एक वात्रट माणूस राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात लाभला, राहिला, वावरला आणि काहीही बोलून, म्हणजे कधी महात्मा फुलेंबद्दल काही बोलणार, कधी शिवाजी महाराजांबद्दल काही वाचाळपणा करणार आणि तरीही आपण त्याला मुक्तपणे, तो आता त्याच्या हरियाणामध्ये जाऊन बसलेला. आम्ही प्रयत्न करतो इथे जे उत्तराखंडमध्ये इथे काही वकील मित्र पण आहेत, आम्ही प्रयत्न करतो आहे सातत्याने की असे जे माणसं असतील, म्हणजे भगतसिंग कोश्यारी एकटा नाही, अशा प्रवृत्तीचे माणसं जे राज्यपाल असूनही तटस्थ वागू शकत नाही, काळ्या टोपीखाली डोकं आहे, ती बुद्धिमत्ता केवळ संविधानिक दृष्टिकोनातून वापरायची याचा संदर्भ जे ठेवू शकत नाही, अशा लोकांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या वागणुकीचा हिशोब झाला पाहिजे. नाहीतर मग जमा खर्च स्वातंत्र्याचा मागणारा केव्हा असं नुसतं गाणं म्हणून चालणार नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने पक्ष पळवला तशाच पद्धतीने अजितदादांनी पक्ष फोडला. त्याच्याबद्दलचंही सगळं समीकरण तयार केलेलं होतं, त्यानुसार त्यांनी पक्ष फोडला. परंतु राष्ट्रवादी पक्ष माझाच आहे असा निर्णय घेताना जेव्हा राष्ट्रवादीचं घड्याळ सुद्धा हिसकून घेतलं निवडणूक आयोगाच्या मदतीने, तेव्हा शरद पवारांनी जी चालाकी केली ती अजितदादांच्या कदाचित लक्षात आली नाही की त्यांनी त्या घड्याळामधले सेल काढून घेतले. आणि आज अशी परिस्थिती आहे की अजितदादा पवार यांची एकही जागा, त्यांनी 4 जण उभे केले, एकही सीट त्यांची येणार नाही आणि महाराष्ट्र त्यांना धडा शिकले. आता हे राजकारण आहे, या राजकारणाबद्दल बोलायचं नाही का आपण सामान्य नागरिकांनी? कधी कधी पोलीस आम्हाला सांगतात की राजकीय बोलू नका, कधी इतर पक्षातले लोक आम्हाला सांगतात तुम्ही वकील आहे राजकीय बोलू नका. आता तर आमच्यातलेच एक इथे राहून राजकीय बोलणारे, लपून छपून गोल गोल काहीतरी गुळमुळीत बोलत काहीतरी आपलं मत सांगणारे, ज्यांना आपण विशेष म्हणून खूप जास्त मान सन्मान दिला, तेच आता एका पक्षात गेले, तिथं उभे राहिलेले निवडणुकीत. त्यामुळे आपल्याला राजकीय मत मांडण्याचा हक्क आहे. आपल्याला म्हणजे आता मला विश्वंभर चौधरींना यांना किंवा इथे बसलेल्या कोणालाही ज्या कोणत्या पक्षात जायचं असेल तो पक्षात जाण्याचा हक्क आहे. परंतु तुम्ही जेव्हा एक भूमिका घेता आणि तुम्ही सांगता की आम्ही लोकशाहीसाठी काम करतो, तेव्हा मग लोकशाहीचीच भूमिका नंतर तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही पलटी मारणारे असाल तर लोक ते ओळखतात. आणि म्हणून प्रश्न इथे आहे की तुमच्या निष्ठा काय आहे, निष्ठा किती पातळ झालेल्या आहेत, हा लोकशाहीचा प्रश्न आहे. आपण पाहिलं की सातत्याने यांनी वाईट प्रकारचे सिनेमे, आता इथे थिएटरमध्ये बोलताय म्हणून हे सांगायला पाहिजे की वाईट प्रकारचे सिनेमे यांनी काढण्याची सुरुवात केली, जे खोटेपणावर आधारित आहे. त्या दिवशी मी घरी बसून 370 हा सिनेमा मुद्दाम बघितला. मी एक वकील म्हणून सांगू शकतो, संविधान थोडंफार माहिती आहे आणि समजायला लागला आहे म्हणून सांगू शकतो की अत्यंत खोटारडेपणावर आधारित असेल. अमित शहा यांचा काही खरं संविधानाशी संबंध नाही, त्यांचा संबंध कायदेशीर पण नाही, बेकायदेशीर तसे आहे. आणि भारताला पहिले गृहमंत्री असे मिळाले जे तडीपारीचा अनुभव असलेले. तर हा सिनेमा जो आहे हा पूर्णपणे दादांत खोटेपणावर आधारित आहे.
मग हे काय करतात की सतत खोटं दाखवा, प्रभावीपणे खोटं दाखवा. त्या सिनेमात अमित शहाची भूमिका केलेल्या माणसाला भूमिका करण्यासाठी आणखी पैसे देऊन कदाचित जास्त पैसे दिले असेल. काँग्रेसने आता एक क्रिकेटची मॅच तयार केली, तुम्ही पाहिली असेल, पाहिली की नाही तो व्हिडिओ क्रिकेटचा? क्रिकेटची एक मॅच दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये अमित शहा बॅटिंग करत असतात असं दाखवलं आहे. त्या 370 सिनेमात ज्यांनी अमित शहाची भूमिका केलेली आहे तोच माणूस क्रिकेट खेळताना दाखवलेला आहे. सगळी टीम उभी असते, त्याला बॉल टाकतात आणि तो सांगतो मला 4 पाहिजे आहे. बाउंड्रीच्या आधीच बॉल थांबतो तरी फिल्डरवाला असा ढकलून देतो बॉल 4. मग आऊट असतो तो, तर अंपायरला तिकडून सांगतात आऊट द्यायचं नाही, तर तो अंपायर म्हणतो नाही, डेड बॉल. हे सुरू आहे राजकारणामध्ये. जे त्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की नो बॉल टाकत आहेत, व्हाईट बॉल टाकत आहेत, आणि यांची आता चोरी पकडली जायला लागलेली आहे. पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या खुर्च्या लावल्या पण सगळ्या खुर्च्या रिकाम्या. कोणाकोणाला वाटेल मागून शूटिंग मुद्दामून करतात काय, तर आपल्या इथं पण मागच्या 1-2 रांगा रिकाम्या, इथे काही जण रिकामे. पण आपण मिरवत नाही की आम्ही फार मोठी सभा घेत आहे, आम्ही एवढे 2 लाखाची सभा घेतो, 5 लाखाची. गर्दीवर आधारित लोकशाही नसते, लक्षात घ्या. लोकशाही ही विचार करणाऱ्यांच्या आधारावर. ही जी गर्दी तयार करतात त्यांना पण बरेचदा मग पाणी प्यायला देत नाही, खायला देत नाही, त्यांना प्रॉमिस दिल्याप्रमाणे काही वागत नाही. मुंबईमध्ये काही मुलं मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा अशा प्रकारे पैसे कमवण्याची संधी असते निवडणुकांच्या वेळेस. झोपडपट्टीमध्ये राहणारे मुलं आहेत, सगळे गरीब आहेत, बेरोजगार आहेत. मग त्यातल्या 2-3 मुलांना, आता त्या संघटनेचं नाव मी सांगत नाही, पण ती संघटना तयार झाली आहे तुम्हाला सांगतो. त्या मुलांना मी सांगितलं मग हाच व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवस्थित करा. मग काय, आपण सरकार जर बेरोजगार आपल्याला करत असेल आणि पैसे मिळण्याचा कोणता मार्ग नसेल आणि निवडणुकांच्या वेळेस पैसे देऊन तुम्हाला ऐकायला बोलवत असतील तर ऐकायला जा, त्याचा काय व्यवहार करायचा तुम्ही करा. पण मग हे व्यवस्थित ऑर्गनाइज पद्धतीने करा. त्या मुलांनी संघटना स्थापन केली आणि आता सगळ्या राजकीय पक्षांना ते माणसं पुरवतात. भाषण ऐकण्यासाठी ते जातात. भारतामध्ये जर असा व्यवसाय सुरू व्हायला लागला तर ही खूप मोठी प्रॉब्लेमची गोष्ट आहे की ज्या हातांना रोजगार पाहिजे, काम करण्याची इच्छा ज्या मनामध्ये आणि मनगटामध्ये आहे, त्यांना तुम्ही काम देऊ शकत नसाल तर तुम्ही कशाचे पंतप्रधान आणि गुरु म्हणता? परदेशातल्या लोकांना मिठ्या मारून काही भारताचा विकास होणार नाही. मिठी मारण्याचा जागतिक कार्यक्रम यांनी सुरू केला. कोणी आलं की मिठी मारणार, कोणी आलं की आता आपली काही संस्कृती आहे. बरं, पंडित नेहरूंनी अशीच मिठी मारली असती, तुम्हाला फोटो दाखवला असता, तुम्ही काय हात चालूच माणूस होता असं म्हटलं असतं, कारण ते पसरवायला तयारच आहे. पण हे मिठ्या मारतात तेव्हा, यांनी मिठी मारलेल्या एखाद्या परदेशातल्या उच्च पदस्थ बाईचा डिवोर्स होतो तेव्हा. कसं आहे की तुम्ही जे काही तयार करता ते तुमच्यावर उलटत असते, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु ते लक्षात ठेवत नाही. 370 कलम बद्दल मी सांगत होतो. अमित शहा छातीठोक पद्धतीने सांगतात की 370 कलम आम्ही काढून टाकलेला आहे. काँग्रेसने ते परत आणून दाखवावं. परत कोणाला आणायचंच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 370 कलमाची रचना ही अस्थायी स्वरूपाची, परमनंट नसलेली अशीच केली होती. त्यामुळे 370 कलम कोणालाही काढता आलं असतं. पण 370 कलम कसं काढायचं याच्याबद्दलची प्रक्रिया कायद्यात दिलेली आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे यांच्याबद्दल की हे सतत कायद्याशी टक्कर घेतात, हे सतत कायद्याची प्रक्रिया पाळत नाही आणि हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागतात. हा प्रॉब्लेम आहे. 370 कलम अजूनही भारतीय संविधानात आहे हे मी तुम्हाला सांगतो. 370चे 2 भाग आहेत, 370A आणि 370B. 370B काय आहे? 370B मध्ये असं सांगितलेलं आहे की जम्मू काश्मीरच्या बाहेरचा कोणीही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही, स्थावर मालमत्ता घेऊ शकत नाही. कारण की तिथल्या अल्पसंख्याक असलेल्या समाजाचं महत्त्व कमी होऊ नये आणि त्यांच्यासाठी विकासाच्या संधी उपलब्ध राहाव्या, हा त्याच्या मागचा उद्देश होता. तरीही 370 कलमानुसार जे कायदे लागू नसणार होते ते पंडित नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, PV नरसिंहनपर्यंत आणि मनमोहन सिंगपर्यंत हळूहळू सगळेच कायदे, म्हणजे जवळपास 85% कायदे त्यांना लागूच झाले होते. कोणताच वेगळा असा कायदा राहिला नव्हता. आता हे सुद्धा अर्ध सत्य आहे की आपण तिथे जमीन घेऊ शकत नाही. इथल्या एखाद्या माणसाचे पैसे असतील मोहोळच्या, तो जाऊ शकत होता तिथे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये परवानगीचा अर्ज द्यायचा, त्याची स्क्रुटिनी होईल, वेळ लागेल,
पण तशी सुद्धा परवानगी घेण्याची प्रक्रिया होती. ही परवानगी घेऊन तुम्ही जमीन घेऊ शकत नाही. आता यांनी 370B काढलं म्हणजे बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली. मग काय हे खूप जण देशप्रेमी लोक गेले का तिथे? सावरकरांवरचा सिनेमा पाहणारे लोक गेले का तिथे जमीन खरेदी करण्यासाठी? नाही, हे सेकंड होम पुण्याजवळ इकडे तिकडे घेतात, तिथे जाऊन पैसे गुंतवत नाही. फार हुशार लोक असतात. तिथे 3 व्यापाऱ्यांनी खरेदी केली. सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी नावाच्या माणसाने खरेदी केली. मग गौतम अदानीने तिथे जमीन का खरेदी केली? हा तर व्यापारी आहे, हा देशप्रेमी आहे का? नाही. यांनी जमीन याच्यासाठी खरेदी केली कारण की आधीपासून असं माहिती होतं की त्या जमिनीमध्ये लिथियम नावाचा घटक आहे, लिथियमचा साठा तिथे आहे. आणि म्हणून 370 कलम काढण्याची योजना तयार करण्यात आली. त्याला देशप्रेमाचं कव्हर लावण्यात आलं आणि आपल्यासमोर सांगण्यात आलं की आम्ही फार देशप्रेमी आहे. आज लिथियमचा व्यापार हा जगामध्ये तुम्ही गुगलवर सर्च करा किती मोठा आहे. आणि त्याच्यानंतर सगळी योजना सुरू झाल्या की इलेक्ट्रिक व्हेकल वापरा, पर्यावरणाचा नाश थांबवा. कारण की इलेक्ट्रिक व्हेकल वापरलं तर त्या बॅटरीमध्ये लिथियम वापरावं लागतं आणि लिथियम खपलं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी या जाहिराती. हे षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या. देशप्रेम वगैरे यांचं मुळीच नाही. आणि म्हणून मग 370 नावाचा खोटा सिनेमा यांना काढवला. सतत आपण पाहतो की मोफत धान्य देणार, मोफत हे देणार असं सांगत राहतात. याच्यामध्ये आपण एक समजू शकतो की 2014ला तुम्ही पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा तुम्ही घोषणा केल्या की मी 80 कोटी लोकांना भारतातल्या मोफत अन्नधान्य देणार कारण की ते गरीब आहे. मग 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं असा प्रश्न आपण 2019 मध्ये विचारायला पाहिजे होता, विचारात घ्यायला पाहिजे होता. 2019ला पण यांची घोषणा हीच होती की 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणार. म्हणजे तुम्ही नियोजन करून या 80 कोटी लोकांना गरीबच ठेवलेला आहे ज्यांना तुम्ही अन्नधान्य फुकट देणार. प्रत्येक हुकुमशहाची ही गरज असते की लोक गरीब राहिले पाहिजे. प्रत्येक हुकुमशहाची गरज असते की आम्ही काहीतरी फुकट देतोय म्हणून तुम्ही जगता हे त्यांच्या मनावर बिंबलं पाहिजे. आणि आताही 2024 मध्ये या माणसाची हीच घोषणा आहे की मी ही योजना पुढे 5 वर्षासाठी वाढवत आहे. मी 80 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देणार. आणि त्यामुळे आपली मागणी असायला पाहिजे की आम्हाला फुकट अन्नधान्य नको, आम्हाला रोजगार द्या. गायीच्या प्रश्नावरून हे सतत बोलत राहतात. गाय ही आपली शेतकऱ्यांची, मी शेतकरी कुटुंबातला आहे, मला माहित आहे की गाय ही आपल्या सगळ्यांची गोमाता म्हणूनच आपण म्हणतो. गाय मरते तेव्हा रडणारे शेतकरी माझे आजोबा मी पाहिलेले आहे. गायच कशाला, बैल मरतो तेव्हा सुद्धा माझे आजोबा रडलेले आहे. तो सांड असायचा नुसता पाळलेला, गायींना घरभर करणारा, तो सुद्धा मेला तेव्हा आमचे आजोबा रडलेले आहे. माणसाचं नातं, शेतकऱ्याचं नातं असते प्राण्यांशी, तुम्ही शिकवण्याची आम्हाला गरज नाही. पण यांनी ही संस्कृती जी प्रेमावर आधारित आहे, आपल्या सहजीवनावर आधारित आहे, गायी म्हशी सगळे आपल्यासाठी समान आहेत. प्राण्यांशी सहजीवन असलेल्या शेतकऱ्याला यांनी विषारी डोक्याचे केलं आणि यांनी सांगितलं की गाय आपली गोमाता आहे. आणि त्यामुळे उपयुक्ततेवर आधारित कोणतंही ज्ञान आपल्यासोबतचं कायम न ठेवता यांनी आपल्याला धर्मांध बनवलं की गाय ते लोक खातात, गाय हे लोक खातात, जे गाय खाणार आहे ते वाईट आहे. आपल्या इथे आधीपासून जे काही अन्न पदार्थ म्हणून लोक खातात त्याच्यावर बंदी आणताना कायदा केला असेल तरी मग आपण मान्य करू. ठीक आहे, कायदा केला तुम्ही, आम्हाला मान्य आहे. पण मग कायदा करताना यांचंच राज्य महाराष्ट्रात, इथे गोमांस बंदी, गोव्यामध्ये गोमांस बंदी नाही, मणिपूर अरुणाचल तिकडे गोमांस बंदी नाही. मग तुम्ही राजकीय स्वरूपात गायीवर प्रेम करता हे याच्यातून दिसतं. आपण हे ओळखलं पाहिजे. गायीबद्दलचं प्रेम मुळीच कमी होऊ द्यायचं नाही, गायीबद्दलचा आदर कमी होऊ द्यायचा नाही. गाय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण प्रत्येक व्यक्तीला देव करायचं, प्रत्येक उपयुक्त माणसाशी जोडलेल्या व्यक्तीला देव करायचं, ही जी धर्मांध प्रवृत्ती आहे याच्याबद्दल कोणी बोललं पाहिजे की नाही. आपण विचार केला पाहिजे की इथे हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत होते. माझ्या गावामध्ये कोणी एकमेकांना जाताना रामराम म्हणत होते, मुस्लिम असला तरी रामराम म्हणत होते. आणि मग अचानक ज्यांनी सांगितलं जय श्रीराम कहना होगा अगर इस देश में रहना होगा, तिथे प्रॉब्लेम झाला. तिथे यांनी या समाजामध्ये विष कालवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि हिंदू मुसलमानांमधली मैत्री खतम करून एक नवीन राजकारण तयार केलं. ते आपल्याला अमान्य केलं पाहिजे. ते कोणी असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुस्लिम असो, सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी भारतीय संविधानाचा आदर करून लोकशाहीपूर्ण पद्धतीने जगलं पाहिजे.
हे सांगणं आवश्यक आहे. आमचा निर्भय बनूचा कट्टरवादाला विरोध आहे. तो कट्टरवादी हिंदू असो की कट्टरवादी मुस्लिम असो किंवा कट्टरवादी ख्रिश्चन असो, चालणार नाही हे आपल्याला सांगायला पाहिजे. यांनी दूरदर्शनची जी आपली वाहिनी होती ती, त्याच्यावर आपण पाहिलं सिम्बॉल, ते सिम्बॉल यांनी काय केलं, त्याचा रंग बदलून टाकला. यांचा रंग बदलणे, नावं बदलणे, गावांचे नावं बदलणे याचा एक वेडा छंद या माणसांना. कारण का गाव वसवायचं नाही, गावातलं वातावरण नासवायचं, पण गावाचे नावं बदलायचे, रस्त्याचे नावं बदलायचे. पुन्हा हे निवडून आले तर कदाचित सगळ्यांना फतवा काढतील की सगळ्यांच्या घरात याच्यानंतर जन्म होणाऱ्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवायचं. काही सांगता येत नाही. कारण की ज्यांना बुद्धिमत्ता ही अत्यंत खालच्या पातळीची असते, शिक्षणाची ज्यांचा संबंध नसतो, ते लोक असाच बिंडूक विचार करत असतात. मोदीची गॅरंटी हा यांचा एक शब्दाचा खेळ आहे. यांनी आता जी घोषणा दिली होती अबकी बार 400 पार, त्यांनी ती मागे घेतलेली आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यांच्या बॅनरवर वगैरे ती मागे घेतली त्यांनी, कारण त्यांच्या लक्षात आलं 400 पार वगैरे काही होत नाही, लोक आपली उडवायला लागलेले आहे. 400 तर बिलकुल येणार नाही, आता यांची सत्ता पण येत नाही. भारतातले माणसं मूर्ख आहेत असं हे समजतात. तुम्ही पुण्यामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे यांचे असे मोठे पोस्टर लागलेले, त्याच्यामध्ये हे स्वतः आरत्याचं ताट घेऊन आहेत, कधी कोणतं तरी मंगल कलश घेऊन आहेत असे जाताना. त्याच्यावर त्यांचे ते असं कपाळाला पूर्ण गंध लावलेले, अशा टाईपचे हळद लावलेले, भस्म लावलेले, असे फोटो यांचे आहेत. आपण आज या 2024 मध्ये विचार करायला पाहिजे की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे का पुजारी पाहिजे. आपण अत्यंत गंभीरतेने विचार करायला पाहिजे. कायद्याशी खेळणारे, कायदे मोडणारे हे लोक अत्यंत घातक आहेत, हे मला आपल्याला सांगायचं. यांनी पुन्हा एक सिनेमा काढला, अनेक सिनेमे काढले. मी आत्ताचं लेटेस्ट एक उदाहरण देतो. केरळ स्टोरी नावाचा सिनेमा काढला हिंदू मुस्लिमांमध्ये विष कालवण्यासाठी. केरळ स्टोरीमध्ये काय होतं, 20,000 मुलींना पळवून नेलं. 20,000 मुलींचं 30,000 मुलींचं, ह्या 33 म्हणतात, 33 असेल. एवढ्या मुलींना पळवलं, धर्मांतर केलं, त्यांच्याशी लग्न करून फूस लावून त्यांना दुसऱ्या प्रदेशात नेऊन विकलं किंवा दुसऱ्या देशांमध्ये विकलं. त्या बेपत्ता आहेत अशा पद्धतीचे ट्रेलर यांनी काढले. सगळीकडे ते ट्रेलर सुरू झाले. या ट्रेलरवर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एकतरी गुन्हा दाखल झाला का? एकतरी दाखल झाला का? आपल्या समाजातले, आपलेच बांधव असलेले पोलीस, ते सुद्धा भीतीच्या सावटाखाली आहेत. पोलिसांना 2 तास काम करू द्या बरं, त्यांच्या म्हणण्यानुसार कसे कायदा आणि सुव्यवस्था पाळतात ते बघा. पोलिसांवरचे दबाव यांनी इतके वाढवले की राजकारणाचा भाग पोलिसांना केला. केरळ स्टोरी या सिनेमाबद्दल हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सगळीकडे केसेस झाले. त्याच्यातला मुद्दा मी तुम्हाला जो छापलेला भाग नाही तो सांगतो. त्यांनी छापू दिला नाही तरी काही वेब पोर्टलवर ती माहिती कोर्टातली आली. जेव्हा यांना प्रश्न विचारला की या 33,000 30,000 काय असेल त्या मुली इतक्या आहेत का, त्या असतील तर त्यांची यादी आम्हाला द्या, यादी द्या आम्हाला, कारण की आम्ही जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतो. अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हिंदू मुलींचं असं अपहरण, धर्मांतर आणि विक्री झाली असेल तर ते प्रोड्युसर, डायरेक्टर काय कोण कोण असेल त्यांनी सगळ्यांनी सांगितलं नाही, 33,000 मुलींची काही गोष्ट नाही, ही 3च मुलींच्या जीवनावर आधारित गोष्ट आहे. अरे मग तुम्ही 33,000 30,000 हे आकडे कुठून आणले, कसं दाखवलं, ट्रेलर कसं रिलीज केलं? ज्या ट्रेलर पाहून अनेक लोकांचे डोके बिथरले एका क्षणामध्ये भारतातल्या, ते तुम्ही ट्रेलर रिलीज कसं केलं? तुम्ही सेन्सॉर बोर्डची परवानगी घेतली का? तर त्यांनी सेन्सॉर बोर्डची सुद्धा परवानगी घेतली नाही. कारण की ते जे नारायण राणेचा मुलगा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, आमचा बाप तिथे सागर बंगल्यावर बसला. ही यांची जी अरेरावी मगरुरी आहे ही आपल्याला याच्यातून दिसते की कोणत्याही माणसांच्या डोक्याचा, माणसाच्या सामाजिक रिलेशनचा, सामाजिक इतर संबंधांचा विचार करायचा नाही. आणि सगळे हिंदू जणू खराब आहेत, त्यांचे डोके नासवले पाहिजे, सगळे मुसलमान जणू कट्टरवादी आहे, अशा प्रकारचं वातावरण जे तयार केलं, त्यातून ह्या अशा सिनेमांची निर्मिती झालेली आहे. शेवटी कोर्टाने सांगितलं मग 3 मुलींच्या जीवनावर आधारित असेल तर ती खरी गोष्ट आहे का? तर यांनी सांगितलं नाही, खरी गोष्ट पूर्ण नाही आहे, थोडा भाग घेतलेला आहे, बाकी आम्ही काल्पनिक त्याच्यात रंग मिसळून आमच्या लिबर्टीचा, स्वातंत्र्याचा वापर करून ती स्टोरी तयार केली. मग त्यांनी विचारलं कोर्टाने की तुम्ही ही
सत्य घटनेवर आधारित गोष्ट नाही, सिनेमा नाही, हे तुम्ही लिहिलं का तिथे? तर ते सुद्धा लिहिलं नाही. लक्षात घ्या की कशा पद्धतीने खोटारडे सिनेमे काढतात. अक्षय कुमार हा यांचा पाळीव अभिनेता आहे, जो अशा प्रकारचे काही सिनेमे काढतो. आणि म्हणून माणसं म्हणून आपण सगळेजण समाजाचा भाग म्हणून आपली जबाबदारी खूप वाढवली यांनी दोघांनी, की आपल्याला प्रत्येक आपल्यापर्यंत व्हॉट्सअपमधून येणारी गोष्ट खरी आहे का खोटी आहे का हे तपासण्याचे जणू आपल्याला आता कौशल्य शिकलं पाहिजे. आता तर चेहरा जो आहे तो मॉर्फ करून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीद्वारे, ते डीपफेकद्वारे असे चेहरे सुद्धा तयार केले जाऊ लागले आहेत की ज्यातून तो माणूस नसेल तरी तोच बोलत आहे असं वाटेल. त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे की आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे निवडता आलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये यांनी जो दहशतवाद सुरू केलेला आहे देशभर, राजकीय दहशतवाद, आणि यांनी महाराष्ट्रात जी राजकीय दरोडेखोरीला प्रोत्साहन दिलेलं आहे, पक्षफोडी ज्या पद्धतीने झाली त्याला दरोडेखोरीच म्हणायला पाहिजे, की राजकीय दरोडेखोरी जी आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या मदतीने झालेली आहे. ज्याच्या मागे एक डोकं आहे नाचलेलं देवेंद्र फडणवीस नावाचं. त्या सगळ्यांना आपण ओळखलं पाहिजे. आपल्याला या प्रवृत्तींचा विरोध करायचा आहे. आणि म्हणून मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की आपण वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर असून चालणार नाही. आपल्याला आपली जबाबदारी ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रश्नांवर आपण विचार केला पाहिजे. एक दोन मुद्दे मी मांडतो थांबतो, कारण की माझे मित्र नरेंद्र आमच्या दोघांचे इथे मित्रच आहेत, डॉक्टर विश्वंभर चौधरी बोलतील नंतर. तर त्यांचं मी असं डिमोशन केल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. तर नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या प्रकारचे खेलो इंडिया, खाओ इंडिया, सोजाव इंडिया असे कार्यक्रम सुरू केले. आता हा जो राजकीय कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या मदतीने सुरू केला आहे, तो चीट इंडिया कार्यक्रम आपल्याला आता ओळखायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की तुमचा खेळ खल्लास, हे सांगायला पाहिजे. हे दोघं जण स्वतःच्या प्रतिमेत अडकलेले आहे. नरेंद्र मोदी जास्त स्वतःवर प्रेम करणारा माणूस आहे. जेव्हा इथे कोणी डॉक्टर असेल तर ते ओळखू शकतात, किंवा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर असेल तर जास्त ओळखू शकतात की असं स्वतःच्याच प्रेमात पडणे. प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचा फोटो काढलेला आवडतो, आपला फोटो कोणीतरी काढला पाहिजे हे आपल्याला चांगलं वाटते, आपला फोटो आपल्या घरात राहिला पाहिजे हे चांगलं वाटते. परंतु हा माणूस असा आहे की याला स्वतःचे फोटो काढण्याचा नाद आहे, वेगवेगळे कपडे घालण्याचा छंद आहे. मग इकडे आले तर ते धनगरांचा वेश घालेल, तशा प्रकारचे ते पगडी घालेल, कुठे काही गेले तर फुलपाखरं ठेवेल, मोराचे पिसं ठेवेल, जे काही शक्य असेल ते करतात. यांचा संबंध नाही वाचनाशी, तरी पुस्तकं वगैरे ठेवून मोरासोबत दाणे देताना तिथं फोटो काढले. आता ह्या माणसाचं जे पूर्ण आपण नेचर पाहिलं, स्वभाव आणि त्याचे स्वभावाचे कंगोरे पाहिले, तर मानसिक दृष्टिकोनातून हे आत्मकेंद्री अशा प्रकारचे व्यक्ती आहे. आत्मकेंद्री म्हणजे स्वतःवरच खूप जास्त प्रेम करणारे. आणि असे लोक प्रचंड भित्रे असतात. त्यामुळे त्यांना असं गैरसमज झालेला आहे की आपण दररोज 15 ते 20 वेळा काहीतरी मोठं खोटं बोललो नाही तर आपला काही टिकाव लागणार नाही. आणि म्हणून त्यांना खोटं बोलायची प्रचंड सवय लागली. आता आपण सगळ्यांनी लाडवल्यामुळे 10 वर्ष आपण यांचे लाड केल्यामुळे यांना ही वाईट सवय वाढत गेली आणि आता हे अजून जास्त फेकायला लागलेले. त्यामुळे आता आरोग्याच्या दृष्टीने यांना हरवणं आणि घरी बसवणं आराम करण्यासाठी आवश्यक. मग हे म्हणतात की मी काही झोपतच नाही, मग भाजपचे लोक पसरवतात. हे झोपतच नाही बरं, हे पंतप्रधान असे आहे की झोपतच नाही, आपल्या देशासाठी सतत काम करत राहतात, जनतेसाठी काळजीग्रस्त सतत असतात. आता आपल्याला हे सुद्धा ठरवायला पाहिजे की याच्यानंतरचा नेता हा नैसर्गिकपणे रात्री झोपणारा असला पाहिजे. रात्री झोपणं याच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही डॉक्टर असतील तर त्यांच्याकडून विचारून घ्या, आहेत ना इथे डॉक्टर आहेत, हा समोर पण आहे. त्यांना माहित आहे की रात्री जो झोपत नाही त्या माणसाचे विचार हे चलबिचल स्वरूपाचे, अस्थिर स्वरूपाचे असतात. झोप होत नाही तो माणूस चिडचिडा होतो, झोप होत नाही तो माणूस हिंसक वागतो, तो माणूस अत्यंत रागीट असतो.
त्या माणसाला ऊपर से टामटूम अशा पद्धतीने राहायची सवय असते जी मोदी साहेबांना आहे. आणि एक गुन्हेगारी भावना सतत असते, मी काहीतरी चुकीचं करत आहे. आणि म्हणून या माणसाच्या प्रत्यक्ष स्वभावामध्ये आणि वागणुकीमध्ये प्रचंड तफावत असते आणि म्हणून त्यांना आराम करण्याची गरज असते. आता आपण जे नरेंद्र मोदीवर प्रेम करणारे आहेत त्यांना सुद्धा आपण सांगू शकतो की त्यांना आरामाची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना आता रिटायर्ड केलं पाहिजे. भाजपमध्ये तर अनेक जण आता बोलायला लागलेले आहेत, जे संघनिष्ठ लोक आहेत ते, त्यांना काही हे राजकारण पटत नाही आणि ते म्हणतात की आम्हाला हे दोघं नको. तर मग हे दोघं नको तर कोण पाहिजे? तर एक महाराष्ट्रातलाच भाजपचा माणूस त्यांना पाहिजे, नितीन गडकरी नावाचा. म्हणून नितीन गडकरींना पाडण्याची योजना यांनी अंतर्गत केली. लक्षात घ्या, म्हणजे राजकारण किती भयानक स्वरूपाचं झालेलं आहे. काही नेते, काही उमेदवार, काही त्या उमेदवारांचे अत्यंत जवळून काम करणारे भाजपचे उमेदवारांचे लोक आम्हाला सांगतात की आमची अशी इच्छा आहे की नरेंद्र मोदी आमच्या प्रचारासाठी आले नाही तर बरं होईल, कारण की ते काही बेताल बोलतात, त्यामुळे आमची बदनामी होते, आमचे मतं कमी होतात. बघा या लेवलला आता हे आलेलं आहे. पण तरी एक हुकुमशहा म्हणून, सगळे सूत्र हातात असलेला म्हणून या माणसाने जे वर्चस्व ठेवलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. भारताला 2 नायक मिळाले स्वातंत्र्य संग्रामामध्ये. त्यांनी भारत उभा केला, माणसं उभे केले, समाज जोडला, देश जोडला. हा खंडप्राय असलेला राजे महाराजांचा प्रदेश यांनी जोडला आणि भारत नावाचा एक देश तयार केला, ज्याच्यावर आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे. यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहून सगळे भारतीय म्हणजे आम्ही भारतीय लोक आणि आमचा हा देश आहे ही भावना निर्माण केली. ते 2 लोक जे गुजरातचे होते, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल, हे 2 नायक आपल्याला मिळाले भारत उभा राहिला. आणि आता परत त्याच गुजरातमधून हे 2 खलनायक आलेले आहेत. आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आपण यांना जास्त आता लाड करून चालणार नाही, यांचं मत जेवढे शक्य आहे तेवढे कमी केले पाहिजे. उद्ध्वस्त आयुष्य जे आपलं आहे त्याची भरपाई मागण्याची ही वेळ आहे. म्हणून 2024ची निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. आपल्याला लोकशाहीच्या बाजूने उभं राहायचं असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासोबत आपल्याला राहावं. या माणसांनी प्रचंड अन्याय केले, जुलूम केले. ज्या माणसांनी, ज्या घराण्याने या मातीमध्ये आपलं रक्त सांडलं, हा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा डौलानी आपल्याला फडकत राहिला पाहिजे यासाठी ज्यांनी जीवनदान दिलं, स्वतःचं जीव दिला, स्वतःचा त्यांचा जीव घेतला काही लोकांनी, त्या गांधी परिवाराला सुद्धा यांनी एवढं छळलं. आपण जे राहुल गांधींचा यांनी छळ केला पाहिलं की केवळ त्याला पप्पू म्हणण्यासाठी यांनी करोडो रुपये खर्च केले की सगळ्या लोकांना पप्पू पप्पू म्हणू द्या. आता लक्षात आलं की हा माणूस पप्पू नाही. जेवढं छळलं तेवढ्या ताकदीने हा माणूस उभा राहिला आणि नरेंद्र मोदी या हुकुमशहा विरुद्ध अत्यंत ताकदवानपणे, जणू का एखादा लोखंडी माणूस आहे असा उभा राहिलेला एक मोठा नेता आपल्याला भेटलेला आहे, राहुल गांधी. या महाराष्ट्रामध्ये त्याच फौलादी पद्धतीने यांच्याशी लढा देत, यांच्या सगळ्या कुटील कारस्थानांना तोंड देत उभा एक माणूस, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्ही लक्षात घ्या की कसे माणसं आहेत ते तयार झाले. उद्धव ठाकरे छळ करून करून तयार झालेला हा माणूस आहे आणि आता महाराष्ट्र यांचा छळ सहन करणार नाही. शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल अनेक गोष्टी बोलता येतील. त्यांनी भ्रष्टाचार केला का, भ्रष्टाचारामध्ये सहभाग आहे का, चुकीचं राजकारण केलं का, पक्ष फोडले का, अनेक लोक काय काय बोलतील ते बोलावं त्यांनी, पण चांगल्या शब्दात बोला. एक अत्यंत ज्येष्ठ नेता शरद पवार यांची विशेषता पहा तुम्ही. कोणी कितीही टीका केलेली असेल, किती वाईट यांच्याबद्दल बोललं असेल, तरी कधीही या माणसांनी जाहीरपणे असभ्य आणि असंस्कृत भाषेत कोणाला उत्तर दिले. हा मोठेपणा असतो. शरद पवार सुद्धा या 82व्या वर्षी ज्या तडफेने उभे आहेत, महाराष्ट्र त्याच्यामुळे त्यांच्यासमोर सलाम करत. आणि म्हणून हे लोक आता हरणार. जेवढा छळ यांनी केला या लोकांचा त्याची परतफेड आता महाराष्ट्रच करणार नाही तर पूर्ण देश करणार आहे असं चित्र आहे. आणि महाराष्ट्रात फिरताना आम्ही बघत आहे की साधारणतः यांच्या 10 ते 12 पेक्षा जास्त जागा येणार नाही आहेत. आणि हा पाठिंबा लोकांनी जो दिलेला आहे तो लोकशाही समजून घेणारा महत्वाचा पाठिंबा आहे असं आम्हाला वाटतं.
याच्यातून केवळ पक्ष बदल झाला नाही पाहिजे, तर माणसं बदलले पाहिजे, माणसांची प्रवृत्ती बदलली पाहिजे. याच्यासाठी हे राजकारण मतदारांनी हातात घेतलेलं आहे आणि हे चित्र अत्यंत महत्त्वाचं आहे. 4 जूनला केवळ मतमोजणी होणार नाही, 4 जूनला केवळ मतदानाचे निकाल जाहीर होणार नाही, तर 4 जूनला एक दुसरी घटना होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, 4 जूनला भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षामध्ये जी उलथापालथ होणार आहे तुम्ही पाहून घ्या. इतकी मोठी उलथापालथ तुम्ही कोणत्या पक्षात झालेली पाहिली नसेल, एवढी उलथापालथ होणार. कारण यांनी स्वतःच्या पक्षातल्या अनेक नेत्यांना दाबून ठेवलेला आहे, दडपशाहीखाली दाबून ठेवलेला आहे आणि या पक्षातून दुसरे नेते निर्माण होणार आहेत 4 जूनला. त्याच्यासाठी सुद्धा ही 4 जून महत्वाची तारीख आहे. त्यांनी जी पुण्यात सभा घेतली त्याचं वर्णन तर तुम्ही ऐकलं असेल. रेस कोर्स आहे ते, तिथे सभा झाली, म्हणजे घोडे मैदान, घोड्यांची रेस तिथे होते आणि म्हणून खूप जणांनी त्याला ते रिकाम्या खुर्च्यांमुळे नावं दिले, कार्टून काढले की पहिल्यांदा घोडे मैदानावर गाढवांची सभा झाली. आता हे भारतीय राजकारणामध्ये आपल्याला म्हणण्याचा हक्क आहे की नाही, यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणतात, ते लक्षात घ्या. आपण कोणाचा अपमान करत नाहीये, आपण टीकात्मक परीक्षण करतोय, विश्लेषण करतोय त्यांच्या कामांचं. मग काही जण म्हणतात की पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाचा अपमान केला. पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाचा अपमान आपण कधीच करणार नाही, करायचा सुद्धा गरज नाही. पण याचा अर्थ पंतप्रधान पदावर बसलेला माणूस जर त्या पदाची प्रतिष्ठा पाळत नसेल तर त्या माणसाबद्दल काहीच बोलायचं नाही असं सुद्धा नाही. भारतीय संविधानाने आपला हक्क दिला. पोलिसांचा जो गैरवापर यांनी महाराष्ट्रात केलेला आहे तो अत्यंत वाईट आहे. पोलीस वैतागलेले आहेत, त्यांना चिपळूणमधले पोलीस वैतागलेले आहेत. तिथल्या नेत्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं स्वतः, म्हणजे साहेब तुम्ही बोलले ते बरोबर आहे, तुम्ही दोघांनी हे सगळं महाराष्ट्रात बदलून टाका, आमच्यावरचे प्रेशर तरी कमी होतील. एवढे बेकायदेशीर प्रेशर पोलिसांवर आहे. जयप्रकाश नारायण यांनी एक मोहीम सुरू केली होती अशीच, निर्भय बनोची संपूर्ण क्रांती असं नाव पण त्यांनी दिलं होतं. आणि तेव्हा एक घोषणा होती की ये अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है. आणि आज सुद्धा मी आपल्याला सांगतो, पोलीस आपल्या जनतेसोबत आहे, कारण ते जनतेचा भाग आहे. त्यांचं काम जे असेल त्यांना करू द्या. आम्हाला दर ठिकाणी ते नोटीस देतात, आम्ही घेतो नोटीस, आदराने ठेवतो. ते म्हणतात साहेब कामाचा भाग आहे, नोटीस घ्या फक्त, आम्ही घेतो नोटीस. पण पोलिसांवर राग काढून चालणार नाही, हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवा. त्यांच्या कामाचा भाग म्हणून ते काही काम करत असतील, त्यांच्या नोकरीचा तो भाग आहे. आपल्याला शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि थांबतो की बलात्कारी लोकांना ज्या पद्धतीने यांनी आपल्या कुशीत घेतलेला, भ्रष्टाचारी लोकांना आपल्या मांडीवर बसवलेला, तो अत्यंत वाईट प्रकार भारतात प्रचलित झालेला आहे. आम्ही आत्ता विश्वंभरण मी येताना एक व्हिडिओ पाहत होतो. आमच्या एक सहकारी आहेत त्या अशा वेगवेगळ्या ह्युमन राईट्स चळवळीतल्या, टी स्टार सेकंड वार्ड म्हणून, त्यांचं भाषण झालं साऊथ इंडियामध्ये, तामिळनाडूमध्ये. ते भाषण ज्या प्रभावीपणे त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे, त्यांचा अनुभव मांडलेला आहे, या बाईला जवळपास 7 ते 8 महिने जेलमध्ये टाकून ठेवलेलं होतं गुजरातच्या. कारण की यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याची उकल करणारी सगळी माहिती याच्यावर सगळ्यावर लिहिणं, बोलणं, छापणं सुरू केलं होतं. तर त्या बाईवर अनेक वेगवेगळ्या केसेस टाकून तिला आतमध्ये टाकलं. त्यांच्या एकूण सगळ्या म्हणण्याचा सार आपण पाहिला तर कायदा हातात घेण्याची जी प्रक्रिया यांनी सुरू केलेली आहे तेवढी कधीच कोणी सुरू केलेली नव्हती. आणि म्हणून भारताची लोकशाही अशा पद्धतीने यांनी नासवली की एक राजवट सुरू केली. त्याला राजवट असं आपण म्हणतो. लोकशाहीमध्ये राजवटीला काही स्थान नाही, पण यांनी राजवट सुरू केली आणि याच्यामध्ये आमचंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असा दुराग्रह यांनी ठेवला. महाराष्ट्राचा गृहमंत्री असलेला माणूस अनिल देशमुख त्याला आतमध्ये टाकून दिला. याची पार्श्वभूमी फक्त मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. 2019 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ संपला होता त्यावेळेस त्यांनी 7 अधिकाऱ्यांना, माहिती संचालनातील 7 अधिकाऱ्यांना त्यांनी इस्रायलला पाठवलं. परवा मी त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली. इस्रायलला पाठवलं. इस्रायलला याच्यासाठी पाठवलं की तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान याची माहिती घेण्यासाठी. मग काही लोक माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि आम्ही त्यांना इस्रायल सरकारला पत्र पाठवलं, नोटीस पाठवली. त्यांनी सुद्धा माहितीच्या अधिकारात काही अर्ज केले. जी माहिती मिळाली ती भयानक आहे. इस्रायल सरकारने सांगितलं की हे कोणतेही कृषी वगैरे तज्ज्ञ नाही आहे,
तर निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, सरकारी योजना कशा पद्धतीने पसरवायच्या आणि सगळ्यांना सांगायच्या, अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, माहिती आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आलो. ते भारतात आले परत. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अनिल देशमुख हे गृहमंत्री झाले होते, सरकार बदललं होतं. त्यांना जेव्हा याची कुणकुण लागली, त्यांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समिती नेमली तेव्हा असं लक्षात आलं की कदाचित हे जे पेगासिसचं तंत्रज्ञान वगैरे याच्याशी संबंधित विषय आहे का, म्हणून त्यांनी चौकशी समिती नेमली. ती माहिती मिळाल्याबरोबर अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, बदल्यांसाठी पैसे घेतात असे आरोप करणं सुरू झालं. त्याच कालावधीत सरकार बदललं. सरकार बदलल्यावर अनिल देशमुख यांना आतमध्ये टाकण्यात आलं. कोर्टात केस चालली अनिल देशमुख यांच्या विरुद्ध, त्या जवळपास वर्षभर आतमध्ये ठेवलं. आणि केवळ 100 कोटीचा घोटाळा नाही तर 1 कोटी काही हजारांचा घोटाळा आहे हे लक्षात आलं. त्या माणसाने जो गुन्हा केला नाही त्यासाठी यांनी आतमध्ये टाकलं. कारण की याच्यामध्ये केवळ पेगासिसचं नाही तर फोन टॅपिंग प्रकरणाचा सुद्धा संबंध आहे असं अनिल देशमुख यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी चौकशी समिती लावली. ती लक्षात घ्या. ही केस 2021 मध्ये दाखल झाली हायकोर्टामध्ये, आता पेंडिंग आहे. मी कोणत्याही बिना पुराव्याचं बोलत नाही, ते पेंडिंग आहे हायकोर्टामध्ये केस. प्रयत्न करण्यात आले की ही केस बोर्डवरच येऊ नये, जजसमोर लागूच नये, त्याच्या सुनावणीच होऊ नये. आणि आत्ता कारण की यांचं सगळं यंत्रणा बदललेली आहे, त्यांना जेव्हा माहीत झाले की केस आपल्या अंगावर येऊ शकते तेव्हा अंतर्गत प्रयत्न करून ती केस विड्रॉ करण्याचे प्रयत्न सुरू झाले. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप याचिका दाखल केली की ही केस लवकर चालवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे षडयंत्र आहे, तुम्ही लक्षात घ्या की पोलीस विभागाचा कसा गैरवापर केलेला आहे, एका गृहमंत्री पदावरच्या माणसाला कसा त्रास दिलेला आहे. ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते, विश्वभर मी बसलो त्यांच्यासोबत, तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अनिल देशमुखांच्या. कारण की त्यांना मुद्दामून कोणाच्या सांगण्यावरून, तर गृहमंत्री असलेल्या माणसाच्या सांगण्यावरून त्यांना कसाबच्या बराकमध्ये मुद्दाम ठेवण्यात आलं. मुद्दाम हे असे फ्लड लाईट तिथे लावण्यात आले, लाईट मोठे मोठे, की या माणसाच्या डोळ्यावर परिणाम झाला पाहिजे, झोप व्हायला नको, डोक्यावर परिणाम झाला पाहिजे. कायद्याचा आणि यंत्रणांचा वापर असा बदल्याच्या भावनेतून करणे, याला आपला विरोध. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला अटक करा, कोणत्याही पक्षातला असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण केवळ विरोधी पक्षातला, विरोधी आवाज असलेल्या माणसानेच भ्रष्टाचार केला असं सांगणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे. आणि म्हणून निर्भय बनवची चळवळ त्याच्यासाठी आहे की आपण अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. लक्षात घ्या, तुमच्या मतदानाची व्हॅल्यू मोठी आहे. खूप मोठ्या संख्येने, ते ईव्हीएमचा वगैरे काही विचार न करता मोठ्या संख्येने मतदानाला जा. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगा की ही निवडणूक लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. कोणी उमेदवार असू द्या, आपल्याला या 3 पक्षाच्याच उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. महाविकास आघाडी इथे आली पाहिजे, भारतामध्ये इंडियाची आघाडी आली पाहिजे. कोण पंतप्रधान होईल त्यांचं ते ठरवतील. ते नरेंद्र मोदी पसरवतात तसं दरवर्षी पंतप्रधान करायचं का, दररोज करायचं का, ते ठरवतील. तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं नाही. नेहमीसाठी एकच पंतप्रधान, जसं काही राखीव याच्यासाठी पद आहे, हे भारतीय लोकशाहीला मान्य नाही. आणि म्हणून आपण या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टींवर विचार केला पाहिजे आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याची सगळी योजना ती नाकारली पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे, मला सोलापूरला पण त्या माणसाला शोधायचा आहे, इथं पण तुम्ही मदत करा. ते जे धर्मामान्य आहे ते कुठे राहतात हो? मला त्या माणसांना भेटायचं आहे. त्या धर्मामान्यांना तुम्ही सांगा की बिलकुल घाबरायचं नाही. मग तुम्ही त्यांना सांगा घाबरायचं नाही. त्या राम सातपुतेने किती धमक्या देऊ, त्याला तर मतच द्यायचं नाही. तर असे सगळे जे काही वेगवेगळे कॉमेडी स्वरूपाचे राजकीय नेते निर्माण केलेले आहेत त्यांनी, कारण की यांचं स्वतःचं शिक्षणाचा काही पत्ता नाही. खोटं सर्टिफिकेट असलेले MA कोणता विषय, MA एंटायर पॉलिटिक्स, असा विषयच कुठे भारतात नाही. त्याच्यामध्ये ज्यांनी MA केलेला आहे आणि मी MA केला आहे असं खोटं सांगणाऱ्या माणसापेक्षा आपला अनपढ अशिक्षित शेतकरी बरा, जो खोटं बोलत नाही. बघा, शहाणपणाची गोष्ट करण्यासाठी जीवन शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी शाळेत गेले पाहिजे, शिकलेच पाहिजे असं नाही. हे आपल्याला संत गाडगे महाराजांनी दाखवून दिले आहे. जो माणूस शाळेत सुद्धा गेला नाही पण कधीही अवैज्ञानिक गोष्ट केली नाही. हा तर म्हणतो की ते गणपतीचं जे आहे ते प्लॅस्टिक सर्जरी होती, भारतातच सुरू झाली, काहीही कुठेही बोलतात.
प्लॅस्टिक सर्जरीचा काय संबंध आहे त्याशी? तो म्हणतो की गणपतीचं जे काही मुंडकं कापलं होतं शंकरांनी, त्यांना राग आल्यामुळे, मग ते तिथे मरून पडलेलं शरीर होतं, त्याच्यावर दुसऱ्या एका हत्तीच्या पिल्लाचं लावून शिर आणून लावलं आणि ती प्लॅस्टिक सर्जरी होती असं हे सांगतात. सांगा केवढा हुशार माणूस तुम्ही आम्ही सगळ्यांनी निवडून दिला. मग आमचे मित्र विश्वंभर चौधरी हे मांडत असतात नेहमी की ते बाळ फोंडके यांनी लेख लिहिला होता आणि त्यांनी विचारलं की जर प्लॅस्टिक सर्जरी होती तर एका हत्तीचं मुंडकं कशाला वाया घालवलं? तेच मुंडकं त्या माणसाचं उचलून तिथे लावायचं होतं. हे कोणी आपला शेतकरी माणूस विचारेल. या माणसांना खोटं बोलण्याचा काही घरबंद राहिला नाही, कारण की विवेकबुद्धीशी यांचा काही संबंध नाही. अत्यंत अवैज्ञानिक, अशिक्षित बोलणं, खोटं बोलण्याची तर यादी आहे, मी आता काही वाचत नाही जास्त वेळ. माझे मित्र विश्वंभर चौधरी आपल्याशी संवाद साधतील. पण मला पुन्हा एकदा आपल्याला सांगू द्या की लोकशाहीसाठी मतदान करा. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या 3 पक्षांचं सरकार आपल्याला आणायचं आहे. राज्यामध्ये 200% सत्तांतर आहे पुढच्या सप्टेंबरमध्ये. फक्त आता लोकसभेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त यांचे लोक निवडून गेले पाहिजे, कारण की मोदी आणि शहांचे हात मुळीच बळकट होता कामा नये. यांचे हात बळकट झाले की हे लोकशाही तोडणार, संविधान तोडणार. त्यामुळे सगळ्या जणांनी आपण आता अलर्ट मोडवर राहिलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या सभेचे काही मूलभूत नियम असतात ते पाळूयात. मध्ये मध्ये कृपया कोणी बोलू नका. अत्यंत परखड आणि अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आता आपण ऐकलेलं आहे. असीम सरोदे सर नुसतेच ॲडव्होकेट आहेत आणि व्याख्यान देतात असं नाही, तर अनेक गरीब लोक ज्यांच्यावरती अत्यंत अन्याय झालेला आहे अशांच्या केसेस 1 रुपयाही न घेता त्यांनी लढलेल्या आहेत. बरं, नुसतं केस लढवून त्यांना निर्दोष त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं नाही, तर त्याच्यानंतर तो माणूस आयुष्यात स्थिर स्थावर होईपर्यंत तू माझ्या घरी राहा इथेपर्यंत सरांनी अनेक गरजूंना, अन्याय झालेल्या लोकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे खरोखर असीम सरोदे सरांचं खूप कौतुक. ही लोक खिशातले पैसे घालून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतायत लोकशाही वाचवण्यासाठी. आपल्याला जर म्हणायचं असेल भारत माता की जय, तर या भारत मातेच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी निर्भय बनून आवाज उठवणं गरजेचं आहे. तरच आपली ही लोकशाही, आपले हे जे संविधान आहे ते टिकून राहील. याच्या पुढे मी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. सोलापूरच्या निर्भय बनवच्या संयोजिका डॉक्टर बालगावकर, या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे मित्र महेश देशमुख, त्यांचे सर्व सहकारी. असे मी सगळी नावं वाचली, पुन्हा नाव वाचत नाही, वेळ जाईल जास्त, मला माफ करा, चालणार आहे ना. आणि मोहोळ येथील बंधू भगिनी, आता इथं संविधानाचं वाचन, गाणं पण आपण ऐकलं आणि इथे प्रस्ताविकेचं आपण पूजा पण केली. हे किती दिवस चालणार आहे ते माहिती नाही. 2024 ही शेवटची संधी आहे, नाही तर संविधान टिकणार नाही हे लिहून घ्या. जर का पुन्हा हे निवडून आले तर ही शेवटची निवडणूक आहे, यापुढे निवडणुका होणार नाहीत. जसं रशियामध्ये पुतिन करतो, किम जोंग करतो उत्तर कोरियात, निवडणुका होतात, पण तिथे फक्त त्यांच्या एकाच पक्षाला उभं राहण्याचा हक्क असतो, दुसरा उमेदवार उभं करू शकत नाही. त्या परिस्थितीकडे भारत वेगाने जात आहे. आणि हे जर संविधान वाचवायचं असेल तर आता यांना हकारल्याशिवाय पर्याय. संविधान बदलणार असं आम्ही नाही म्हणत, हा आरोप आम्ही नाही केला. त्यांचे 4 लोक, अरुण गोविल, जे रामाची भूमिका केली त्यांनी रामायणात, इकडे काय रावण होऊन बसले माहित नाही, पण ते अरुण गोविल तेच म्हणाले. लल्लू सिंह म्हणून एक म्हणाले, अजून 2 जण म्हणाले, अनंतकुमार हेगडे म्हणाले, कोणीतरी महिला नेते आहेत त्याही म्हणाले. ही सगळी माणसं सांगतायत की 400 पार कशासाठी पाहिजे, तर संविधान बदलायचं म्हणून पाहिजे. हिंदू समाजामध्ये असा मोठा गैरसमज आहे की संविधान हे बाबासाहेबांनी दलितांच्या मुक्तीसाठी बनवलं, मनुस्मृती दलितांच्या मुक्तीसाठी जाळली. ती खोटी गोष्ट आहे.
खरी गोष्ट अशी आहे की दलित मुक्तीसाठी तर आहेच, पण 97% भारतीय नागरिकांसाठी ते केलेले बदल. जर मनुस्मृती जाळी नसती तर माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी या सगळ्या शूद्र होत्या आणि त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. आता जर 7 तारखेला मतदानाला जाताना माझ्या आया बहिणी सुद्धा त्यांचंही मत हे माझ्या मता इतकंच मूल्यवान आहे. ते जर कोणी केलं तर ते संविधानाने केलं आणि म्हणून संविधान मोडण्यासाठी हे जर जात असतील तर त्या प्रत्येक पायरीवर आपण भारतीय नागरिक म्हणून उभं राहिलं पाहिजे. हाच हेतूतून आपण निर्भय बनवण्याची सुरुवात केली. माणसं आम्ही निघालो, सुरुवातीची सभा काय 50-60 लोकांची झाली, मग होत आता असे मी सांगितलं की लोक येत आहेत. का लोक येत आहेत? आता आम्ही इथे मोहोळमध्ये प्रवेश करत होतो आणि विचारत होतो ही टॉकीज कुठे आहे, तर आता इथे बसलेले असतील मोटरसायकलवरती आले, त्यांच्याच मागे आम्ही आलो असतील तर उभे राहा तुम्ही असं सभागृह. हां ते तिथे ते मला म्हणाले की मी 35 किलोमीटरवरून आलोय, स्वतःच्या गाडीचे पैसे घालून मोदीजींनी महाग केलेलं पेट्रोल गाडीत भरून दुचाकीवर ते का इथे आले, जेव्हा की यांच्या सभांना पैसे देऊन माणसं येत नाही, खुर्च्या रिकामा राहतात. पैशाचा हिशेब आता मी बारामतीतले परवा पाहत होतो, तिथे बायका म्हणत होते की आम्हाला जास्त बसावं लागलं त्याचे पैसे द्या. काहीतरी तासाला 3 तासाला 300 रुपये भाव चालला, पण तर तसं नव्हतं. इथे माणसं येत आहेत. ही माणसं काय येत आहेत? ते एवढ्याच साठी येत आहेत की तुम्ही आणि मी आपण सामान्य माणसं आहोत आणि आपल्या जगण्याचा आधार म्हणजे भारतीय संविधान आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याने दिलेली आपल्या लोकशाही ती आपल्याला जगायची म्हणून आपण इथे सगळेजण येऊन भेटतोय. आणि आपण हे भेटतोय याचा दुसरा अर्थ असा आहे की भारतामध्ये लोकांची शक्ती अजून जागी आहे. ही शक्ती 77ला पण जागली, 47ला पण जागली आणि आता पण ती जागते. आणि लोक हे सांगतायत इथे येऊन की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत मोदी शहांच्या विरोधात उभे आहोत हे सांगण्यासाठी होते. बाकी याच्यात आमची पुण्याई काही आहे असं मला वाटत नाही. आम्ही काही कोणी नेते अभिनेते नाही किंवा बाळासाहेब ठाकरे नाही ज्यांच्या सभांना 5-5 लाख लोक जमत, अशापैकी आम्ही पण लोक येत आहेत. जे पर्व सुरू झालं 2014ला, आम्हाला आता महाराष्ट्रात 60च्या पुढे सभा झाल्या. जे पर्व सुरू झालं त्यात आम्हाला असं लक्षात आलं की यांना हरवण्यात सगळ्यात पुढाकार जर कोणी घेणार असतं तरी निदान महाराष्ट्रात, आम्हाला बाहेरची परिस्थिती माहीत नाही, आम्ही काही बाहेर गेलो, पण महाराष्ट्रात जर यांना हरवायला सगळ्यात उत्सुक कोण असेल तर तो या राज्यातला शेतकरी आहे. आमच्या हे सत्तेमध्ये मस्त आहे, यांचे वेगवेगळे महोत्सव होतात, यांच्या जाहिराती होतात. मोदीजींनी स्वतःच्या जाहिरातीवर 5,000 करोडचा खर्च त्याच्यापेक्षा जास्तीचा केलेला आहे. यांना लोकांची काही चिंता नाही, यांना शेतकरी मेला तरी काही फरक पडत नाही. इथं सभागृहात मला खात्री आहे की 80% लोक शेतकरी असणार. आम्ही पण सगळे शेतकरी, तर माझी पण परभणीला शेती आहे, आसिमची यवतमाळ आहे, अस्मितांची पण शेती आहे शेजारच्या गावात सोलापूर. शेतकरी इथे शेतकरी कुटुंबातले 80% लोक असणार याची मला खात्री आहे. मी तुम्हाला एक विचारतो, फक्त त्याचं उत्तर द्या, कोणाला माहिती आहे? गेल्या 2 महिन्यात म्हणजे आता हा मे सुरू झाला, मग एप्रिल आणि मार्च या महिन्यात महाराष्ट्रात एकूण किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? किती? नाही, 457 शेतकरी केल्या. या आत्महत्या का झाल्या? या आत्महत्यांचं सुलतानीत आहेच आहे, ते अवकाळी त्याचं सुरूच आहे आणि त्याच्यावर संशोधन करावं असं आपल्याला वाटत नाही. जगभरातले छोटे छोटे देश सुद्धा, युरोपमधले छोटे छोटे देश ज्यांचं क्षेत्रफळ फार तर सोलापूर सारख्या 3-4 जिल्ह्यांचं मिळून, त्यांनी त्याच्यावर संशोधन सुरू केलं की आता हे अवकाळी सतत जर येत असेल तर पूर सतत येणार आहेत, महापूर वाढत आहेत, सगळं वाढत आहे, तर याच्यावर टिकणारं बियाणं कसं तयार करायचं याच्यावर त्यांनी संशोधन सुरू केलं. अमेरिकेने तर फार मोठं क्रॉप प्लॅनिंगचं डिपार्टमेंट, त्याचा खूप पैसा त्याच्यावर खर्च करतो. आपल्याकडे शेटजींना त्याचा काही पत्ता नाही. आपल्याकडे या सगळ्या अवकाळीवर जी 10-12 वर्ष येत आहे, गेली 12 वर्ष मराठवाड्यात, सोलापूरमध्ये, इकडे तिकडे सगळीकडे गारपीट होते आहे. हे कधी पहिले तर जुने शेतकरी बांधव आपले बसले, त्यांनी सांगावं गारपीट मी परभणीत तर पाहिली नव्हती, आता हे नवीन असो. त्याच्यावर संशोधन करायला यांना वेळ नाही, कारण शेतकरी हा यांच्या प्राधान्यक्रमात कुठेच नाही. शेतीच्या आत्महत्येचं एक महत्वाचं कारण जे हे लपवून ठेवतात, सांगत नाही. एकट्या बीड जिल्ह्यात, शेजारचा बीड जिल्हा, एकट्या बीड जिल्ह्यात मागच्या 1 वर्षात 250च्या पेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. मागच्या 1 वर्षात एका जिल्ह्यात. या 457 सगळ्या महाराष्ट्रात सांगितले मी 2 महिन्यातला मार्च.
त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण शेतीमालाचा सतत खचवत असलेला भाव हे आहे. सोयाबीनचा भाव, इथे सोयाबीन उत्पादक असतील सोलापूरमध्ये, सोयाबीनचा भाव 4200 रुपये होता. मोदीजींनी शपथ घेतली त्या दिवशी. आजही सोयाबीन 4200 रुपयावरच आहे. पण खत, बियाणं, औषधं यांचे खर्च तिप्पट वाढले. ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल ते मोदीजींनी कुठे जे मनमोहन सिंग असताना 66 रुपये पेट्रोल होता, आज 107 रुपये. जो 410 रुपयाला गॅस होता, आज 1100 रुपये. शेतीसाठी जे जे खरेदी करतो आपण त्याची किंमत तिपटीने वाढवली, पण आपल्या बाजाराचं मूल्य, आपला बाजारभाव तेवढाच वाढला. कापसाचा भाव या विचित्र माणसांनी यांच्या धोरणांमुळे नको तेव्हा निर्यात बंदी करायची. कांद्याला निर्यात बंदी केली, महाराष्ट्रातला कांदा बंद, गुजरातचा मात्र चालतो पांढरा कांदा. तो काहीतरी 2000 टनाच्या पुढे निर्यात झाला. व्यापाऱ्यांना पाहिजे त्यावेळेस निर्यात बंदी करायची आणि इथला शेतकरी मारायचा. या चक्रमादित्यानी, ते विक्रमादित्य होते, एक चक्रमादित्य राजा, यांनी कापसाचा भाव एक दिवसात 9000 वरून 6000 वर आणून दाखवले नाही. सांगा, सोलापूरमध्ये पण कापूस होतो त्या पलीकडच्या भागात. मला एका शेतकऱ्याचं 10 क्विंटल मागे 30,000 रुपये यांनी खाल्ले आणि वर आचरटपणा म्हणून 6000 रुपये वर्षाला खात्यात टाकले, 500 रुपये. परवा मी एका शेतकऱ्यांची क्लिप पाहत होतो. त्यांनी म्हणलं की मनमोहन सिंग याच्या आधी जीएसटी नव्हता, मनमोहन सिंग यांच्या वेळेला जीएसटी नव्हता खतावर. प्रत्येक शेतकरी किमान 1 लाखाचं खत विकत घेतो आणि त्याच्यावर यांनी 18% जीएसटी लावला. तर ते शेतकरी असं म्हणत होते की यांनी 18,000 माझे खाल्ले आणि 6,000 माझ्या खात्यात टाकले, माझेच 12,000 रुपये यांच्याकडे नाही. शेतकऱ्याला हे किती तुच्छ समजतात त्याचं एक उदाहरण फक्त सांगतो. संसदेमध्ये आपले भागवत कराड औरंगाबादचे आहेत, संभाजीनगरचे. त्यांनी संसदेत असं सांगितलं की कॉर्पोरेट क्षेत्राला म्हणजे अदानी सारख्या कंपन्यांना 14 लाख कोटीची थकबाकी कर्जमाफी दिली, कर्जमुक्ती. बँकांनी घेतलेले पैसे सरकारने माफ करून टाकले, लोन घेतलेले 14 लाख कोटी. ही रक्कम काय जबरदस्त बघा. देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज 3-3.5 हजार कोटीच्या पुढे नाही, पण त्यांचा शेतकरी हा त्यांचा प्राधान्यच कुठंच विषय नाही. त्यांनी असं सांगितलं की 14 लाख कोटी आम्ही माफ केले कॉर्पोरेट क्षेत्राचे. गुजरातच्या एका आरटी ऍक्टिव्हिस्टने हे आरबीआयला विचारलं, रिझर्व्ह बँकेला, किती माफ केले. त्यांनी 25 लाख कोटीचा आकडा सांगितला. म्हणजे संसदेला 11 लाख कोटीचा बोलता बोलता चुना लावला, खोटं बोलून टाकलं संसदेला. त्याच्या पुढची गोष्ट धक्कादायक आहे. त्याच निवेदनात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचा मात्र 1 रुपयाचीही कर्जमाफी शेतकऱ्याला आम्ही दिलेली नाही, केंद्र सरकार. असं बेशरम सरकार ठेवायला, पाडायला सगळ्यात जास्त उत्सुक आहेत ते शेतकरी. ते आमच्या लक्षात आलं. महाराष्ट्रभर यांच्या विरोधात मोठी लाट आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की 2023 मागच्या वर्षी 17 ऑगस्टला मी भाषण केलं होतं नागपूरला. आणि नागपूरच्या भाषणात आम्ही असं म्हणालो होतो की मोदी आणि भारतीय जनता पक्ष 225च्या वर जाणार नाही. तो आकडा आमचा चुकलेला आहे. आज मी तुम्हाला नवा आकडा खरा सांगतो, 180च्या वर हे जाणार नाही. 4 जूनला मोदी आणि शहा काहीही झालं तरी सत्तेत येणार नाही आणि त्यांचे जर 180वर त्यांची गाडी अडकली तर पुढचं काम नितीन गडकरी करून घेतील. आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही. मोदी घरी जाणार, मोदी आणि शहा घरी जाणार हे नक्की आहे. त्याचं कारण जे खेळले, दुसरा वर्ग जो यांना पाडायला उत्सुक आहे तो आहे स्त्रियांचा. मणिपूरमध्ये 2 नग्न भगिनी पळतायत रस्त्यावर आणि हजारोचा जमाव त्यांच्या मागे बलात्कार करायला धावतो, हे दृश्य आठवतं. उन्नावमध्ये एका दलित बहिणीवर बलात्कार होतो, तिचे काय हाल झाले ते आठवत. आणि कुस्तीगीर महिला, त्यांनी तो ब्रिजभूषण नावाचा माणूस आमच्यावर लैंगिक अत्याचार करतो हे सांगूनही, सतत सांगून मोदी आणि शहानी त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. शेवटी त्यांनी त्यांचे शूज, बूट काढून ठेवले की आम्ही यापुढे कुस्ती खेळणार. महिलांमध्ये फार मोठा असंतोष आम्हाला या सरकारचं होतं, कारण यांचं जे डोकं आहे तर मनुस्मृतीचं डोकं आहे, यांचं भारतीय संविधानाचं डोकं आहे. हे सगळ्या जगाला धर्म वगैरे शिकवतात, आपल्यालाही शिकवतात. धर्म कसा, राम कसा. आम्ही म्हटलं तो तुमचा राम राजकीय राम आहे, आमचा आध्यात्मिक राम. तुमचा राजकीय कसा बाण ताणून कोणाकडे तरी रागाने पाहतो, आमचा राम असा 24 तास रागात नसतो. जसे मोदीजी 24 तास खुन्नसच काढतात भाषणात त्याच्यात आणि ते धर्मेंद्र स्टाईल, कुत्ते कमीने काय चालतं भाषण. आणि पंतप्रधानाचं भाषण म्हणजे खाली मान घ्यायला लागतं की काय प्रकारचं बोलतात, काय विरोधी पक्षाबद्दल बोलतात.
आणि येऊन जाऊन आपल्याला धरणे केलेलं राष्ट्रगीत जनगण मन हेच आहे. आणि वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगान आहे, ते आम्हाला फार प्रिय आहे. गरी माडगुळकर म्हणाले वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. आणि यांना तेही माहिती नसतं की शाखेमध्ये फक्त फुसफुस आणि अफवा शिकवतात, त्याच्यामुळे ज्ञानाचा संबंध नसतो. यांना हेही माहित नाही की जे ते वंदे मातरम करतायत ते मूळ काँग्रेसच्या सगळ्या अधिवेशनांमध्ये गायलं जायचं स्वातंत्र्याच्या आधी. आणि ही प्रथा काँग्रेसने सुरू केली की संसदेचं अधिवेशन वंदे मातरमने सुरू होईल. ही प्रथा पण काँग्रेसने त्यावेळेस सुरू केली. पण इतिहास माहीत नसतो, काही माहिती नसतं, मग द्वेष पसरायचा, काहीतरी व्हॉट्सअपवर करत राहायचा आणि सगळ्या लोकांमध्ये द्वेष पसरायचा आणि मुख्य मुद्द्याला हात घालायचा. भ्रष्टाचारावर बोलायचं नाही. इलेक्ट्रोरल बॉन्ड यांची सगळ्यांना कथा माहिती झाली, जास्त काय सांगायचं. पण एक त्याच्यामध्ये गोष्ट परवा क्विंट नावाच्या मासिकाने छापली होती. त्या क्विंटमध्ये आलेली गोष्ट खूपच धक्कादायक आहे, लक्षात घ्या. त्या क्विंटमध्ये असं म्हणलं की गुजरातमध्ये एकाच कुटुंबातले 12 दलित कुटुंबातले 12 जण होते, 6 जण होते आणि त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला. ती जमीन त्यांची रस्त्यात गेली आणि त्यांना त्याचे 12 कोटी रुपये मिळाले. अदानीशी संबंधित अशा वेल्सपन नावाच्या एका कंपनीचा अधिकारी हा त्या कुटुंबाकडे गेला आणि त्यांनी त्या निरक्षर कुटुंबाला सांगितलं की हे पैसे तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये गुंतवावे लागणार आणि काय 3 वर्षात दुप्पट होणार आहे. या कुटुंबाने हे विचार यांना काहीच माहिती नाही, गावातली माणसं यांना काही माहिती नाही. यांनी ते बॉन्ड खरेदी केले 12 कोटीचे. त्यातले 11 कोटीचे बॉन्ड या भ्रष्टाचारी जनता पक्षाला गेले आणि 1 कोटीचे बॉन्ड आपल्या मिंदे सेनेला गेले. ही क्विंटची स्टोरी आहे, मी घरचं काही सांगत नाही, मनातलं. यांना आता तेही पैसे पुरत नाहीयेत. गोर गरिबांचे जमिनीच्या मोबदला म्हणून आले पैसे आता तेही यांना पुरत नाही. सगळा देश लुटला. PM केअर फंड आणून आपल्याच कंपन्या लुटल्या. नोटाबंदीत आणून 20% कमिशन खाल्लं. मोहोळमध्ये किती श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्या, ब्लॅक मनी असलेल्या, ज्यांच्याकडे होते 1000 आणि 500च्या नोटा, कोणी आत्महत्या केल्या नाही. कारण 20% कमिशन देऊन कोण नोटा बदलून देत होतं सगळ्यांना माहिती. अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक या बँकेने पहिल्या 5 दिवसात नोटाबंदी नंतरच्या 475 कोटी रुपये नोटा बदलून दिल्या. त्या बँकेचे डायरेक्टर आहेत अमित शहा. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातल्या 11 सहकारी बँकांनी मिळून 3-3.5 हजार कोटी रुपये पहिल्या 5 दिवसात नोटा लोकांना बदलून दिल्या. आणि त्यानंतर मात्र सांगितलं की महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकेतला पैसा काळा पैसा आहे. म्हणजे गुजरातचा स्वच्छ पैसा आहे आणि महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह शेतकऱ्यांचा पैसा मात्र काळा पैसा. एकीकडे ते चाललं, दुसरीकडे ईडीची दमबाजी. असे मी उदाहरण सांगितलं, मी जास्त नाही, पण त्या केसमध्ये एवढंच सांगायचं राहिलं की अनिल देशमुखांवर 100 कोटीचा आरोप लावला. कोर्टात यांनी अफिडेव्हिट दिलं. कोर्ट म्हटलं की खरा आकडा सांगा, 100 कोटी वगैरे उडते आकडे नका सांगू. तेव्हा त्यांनी 1,71,00,000 आकडा दिला. आणि जेव्हा कोर्ट म्हटलं की याचा तरी एक तरी पुरावा द्या, तर यांनी निर्लज्जपणे या ईडीने सांगितलं की आमच्याकडे एकही पुरावा नाही, सांगोवांगी केलेले आरोप आहेत. हेअरसे असा शब्द वापरला. आपल्या यंत्रणांनी सगळी लाच विकलेली आहे आणि तुमच्या माझ्या पगारावर पोचणारी ही ईडी, यांचे पगार आपण करतो, यांचे पगार तुमच्या माझ्या करातून होता. जे इन्कम टॅक्स भरत नाही त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा टॅक्स भरता. प्रत्येक शेतकरी टॅक्स भरतो, प्रत्येक वस्तूवर GST लावला यांनी. आणि इथे बसलेला एक माणूस काडीपेटी नुसती घेणारा असला महिन्याला तरी तो टॅक्स भरतो. बिडीचं बंडल घेणारा असला तरी तो टॅक्स भरतो. या आपल्या टॅक्सच्या पगारातून ईडीचा पगार होतो, टॅक्सच्या पैशातून. आणि ईडी मात्र मोदी आणि शहा यांची नोकरी करते. संजय राऊतांचं प्रकरण तेच आहे. त्यांच्या भावाचे 50 लाख रुपये त्यांनी चेक न्यूजने घेतले होते राऊत साहेबांनी, संजय राऊत यांनी. आणि ते त्यांनी राज्यसभेच्या 3 ॲफिडेव्हिटमध्ये दाखवलंय. म्हणजे तो ब्लॅक मनी नाहीये. ॲफिडेव्हिटमध्ये कसा दिसतो शपथपत्राला. त्या भावाचा आणि कोणत्या तरी संबंध कंपनीचा लावला आणि संजय राऊत यांना अटक केली. 3 महिने विनाकारण जेलमध्ये ठेवलं. संजय राऊतांना जामीन देताना हायकोर्ट म्हटलं की आम्हाला हे कळतच नाही की अटकच काय केलं, अटकेचं कारणच आम्हाला कळलं नाही. जे मूळ गुन्हेगार होते ते तुम्ही सोडून दिले आणि भरतेच गुन्हेगार. ईडीचं अस्त्र दाखवून एकेकाला बंद करणं चाललंय. तुम्हाला आठवते घोषणा मोदीजींची, ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्याच्या पुढे होतं ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा. अजितदादाला किती छान शिक्षा मिळाली बघा. मोदीजी म्हणले 70,000 करोड का गफला मित्रो, आणि तिसऱ्या दिवशी तर उपमुख्यमंत्री झाले अजितदादा. लहान पोरं म्हणतात आता महाराष्ट्रातली की अजितदादांनी 70,000 का खाल्ले म्हणे, 1,40,000 कोटी खाल्ले असते तर डायरेक्ट मुख्यमंत्री झाले असते, उपमुख्यमंत्री असं होत नाही. अजितदादा पण फारच ते आता बदलले तिकडे गेल्यापासून. ते म्हणले म्हणे काकांनी फार अन्याय केला माझ्यावर, असं अजितदादा म्हणले. म्हणलं बा लहानपणापासून आमदार, खासदार, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, 2-3 वेळा उपमुख्यमंत्री झाले. याला जर अन्याय म्हणत असले तर असा अन्याय करणारा काका प्रत्येकाला मिळवा. किती मोठा अन्याय, एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री करतात एवढं.
सत्तांतर करताना त्या अजितदादांनी एक किस्सा सांगितला. आता तो अजितदादांनी सांगितला, पण तेव्हा त्यांनी अजून ते तिकडे गेले नव्हते यांच्याकडे, भारतीय जनता पक्षाकडे. सत्व गमावलं सगळं. ही माणसं शिवाजी महाराजांचं नाव घेतात, ते शिंदे, एकनाथ शिंदे. आणि काय ते शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाने 4थी रांग दिली म्हणून निघून गेले ते शिवाजी महाराज. त्या शिंदेंना किती रांगेत उभं राहावं लागतं, अमित शहाला भेटायला विचारा किती दिवस उभे राहणार. सगळं सत्व गमावलं, महाराष्ट्र धर्म बुडवला. त्याला 2 माणसं कामी होते, ते एकनाथ शिंदे आणि दुसरे अजितदादा. यांनी तो महाराष्ट्र धर्म. अजितदादा किस्सा सांगत होते की म्हणाले की आपले गोपीनाथराव मुंडे साहेब हे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि त्यांच्यावर 7-8 आमदार पण जाणार होते आणि सगळी तयारी झाली होती, मुहूर्त ठरला पक्षात जायचा वगैरे. पण जेव्हा मनमोहन सिंगांकडे गेलो फायनल अप्रुव्हलला, तेथे मनमोहन सिंगांनी सांगितलं की ते लोकसभेचे उपनेते आहेत, मी विरोधी पक्षाचा माणूस अशा रीतीने फोडणं अनैतिक समजतो आणि प्रवेश होऊ दिला नाही त्यांनी गोपीनाथराव मुंडे. हे कोण सांगताय? अजितदादा सांगताय. आता कोणाच्या मुखून गीता ऐकावी लागते, तुमचं तुम्ही बघा की काय पद्धत आहे आणि काय आपलं चाललंय सगळं. ही 2 महत्वाचं वाटतं. मी नेहमी म्हणतो की उद्धवजींना खूप शिव्या घातल्या त्यावेळेला, कोरोना काळात राजकारण केलं, पण महाराष्ट्रानेच गुजरातला ऑक्सिजन सप्लाय केला, महाराष्ट्रानेच त्यांना सगळ्या गोष्टी पुरवल्या. पण ते उद्धव ठाकरे यांच्या नावाने तेव्हा देवेंद्र फडणवीस धडपड करत होते की कोरोना काळातच सरकार बदलावं, म्हणजे माणसं मारायची होती का काय माहिती, की ही माणसं महाराष्ट्रातली मारायची होती का तुम्हाला, असा प्रश्न पडावा असं होतं. त्यावेळेला उद्धव ठाकरे होते आणि राजेश टोपे होते, त्यांनी दोघांनी स्थिती सांभाळली. मी नेहमी म्हणतो माझ्या सगळ्या भाषणांमध्ये आजकाल की जर त्यावेळेला हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, ते हाफकिनवाले तानाजी सावंत तुमच्या शेजारचे, काय माणूस सगळे, काय बोलतो, कोणी डॉक्टर केलं काय देव जाणणार. हाफकिन ही इन्स्टिट्यूट आहे, ती लस बनवते, जगप्रसिद्ध आहे ती, भारतातली नेहरूंच्या काळातली. ते म्हणले हा कोण हाफकिन नावाचा माणूस आहे, याला आपण सगळे कॉन्ट्रॅक्ट देतो, काय बोलावं. जर कोरोनाच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित सावंत आरोग्यमंत्री असते तर ही सभा झाली नसती, कारण ऐकणारही नसते जिवंत, बोलणारही नसते जिवंत. पण ते करायचं, तिकडे दंगेत प्रेत वाहून गेली, त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण दिवसायचं कोणाला तर महाराष्ट्राला. आता यांना पाडणं हा आपला महाराष्ट्र धर्म हे सांगायचं. देशाची जेव्हा जेव्हा अधोगती झाली, 3 प्रांत उभे राहिलेले, की लालबाल पासून परंपरा आहे. लाल म्हणजे आपले लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. लाल बाल पाल पासून परंपरा आहे की बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही 3च राज्य उभे राहतात आणि ती धडा शिकवतात. यापैकी पंजाबने त्यांना धडा शिकवला, आम आदमी पार्टी तिथे आहे. बंगालने त्यांना धडा शिकवला, तिथे ममता बॅनर्जी. तर आता वेळ महाराष्ट्राची. ज्यांना वाटतं की हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, त्यांनी विचलित न होता मतदान करायचं, एवढंच सांगण्यासाठी आम्ही, बाकी काही सांगायचं. आणि हे कुठेही जगात जाऊ, परवा मोदीजी पण सभेत म्हणाले फुले शाहू आंबेडकर की धरती है. हिम्मत नाही यांची हे म्हणायची की हेडगेवार गोळवलकर की धरती आहे, हीच आपला विजय हा. मोदींनी एकदा म्हणले दाखवून द्या की हे हेडगेवार और गोळवलकर की धरती, एकदा म्हणले दाखवून द्या. बघा महाराष्ट्र यांना आपल्याचकडे यावं लागतं. परदेशात गेले की त्यांना गांधीजीच्याच पुतळ्या पुढे जावं लागतं, कारण तिकडे हेडगेवार आणि गोळवलकरांना कोणीच ओळखत. कुठेही परदेशात गेलात की इंडिया म्हणलं की ते गांधी म्हणतात, महात्मा गांधी एवढंच माहिती असतो इंडियाची ओळख. त्या सगळ्या इतिहासालाही मिटवण्याचं त्यांचं कारस्थान आहे, त्यावरती पुढे किंवा तर एकदा बोल. पण आता महाराष्ट्र धर्म हा आहे की यांना हद्दपार करणं हे देशाच्या पुढचं मोठं कर्तव्य आहे. आणि आता सह्याद्री धावून गेला पाहिजे आपला, की आपल्याला यांना हिमालयावरून हटवायचं. हिमालय जो यांनी घाण करून ठेवला, ते आता सह्याद्रीची जिम्मेदारी की हिमालय साफ करणे दिल्लीचा, ती आपली जिम्मेदारी आहे. म्हणून आम्ही ते सांगायला की महाराष्ट्र धर्म पाळा. महाराष्ट्राचं वाटोळ केलं, मुंबईतल्या कंपन्या गुजरातला नेल्या, सगळं काही करून दाखवलं. आता आपण उत्तर देण्याची वेळ आहे आणि ते मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आहे. सगळीकडचा हिशेब आटोपलेला आहे. 405चा नारा बंद झाला 15 दिवसापूर्वी, आता आपकी बार फिर एक बार मोदी सरकार वगैरे असं म्हणतात. 405चा नारा खोटा होता. कोणीतरी व्हिडिओ केला होता, त्याच्यात त्यांनी म्हणलं की 400 पार करायचं असेल यांना भारतात तर निवडणुका लढवाव्याच लागतील, पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळीकडे लढवावं लागतील, तर यांचे 400 पार म्हणाले. तर 400 वर्षे काही नाही, 180वर हा पक्ष थांबणार आहे, सरकार बदलणार आहे आणि यांना धडा लोक शिकवणार आहेत. त्याचं कारण असं मी म्हणलं तसं ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना ओरिजिनल, राष्ट्रवादी ओरिजिनल किंवा काँग्रेस अशी नाही. ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक. 10 वर्ष आपल्याला जे छळलं त्याचा बदला आता मतपेटीतून आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण सगळे त्यांचा सगळीकडे बोऱ्या वाजलेला आहे. नॅरेटिव्ह काही करू द्या. लोक म्हणतात की मोदींना पर्याय काय. अरे मोदी जन्माला यायच्या आधीपासून पंतप्रधान पद एकही दिवस रिकामा नाही. हे काय एकच सुपरमॅन आहेत का, हे आले सगळं झालं.
जे म्हणतात ना आम्हाला पर्याय काय, ते उद्धट असतात. त्यांना लोकशाही नीट कळत नाही की 140 कोटीची लोकशाही, त्याच्यामध्ये एकच माणूस लायक असे कधी होत नाही. आणि जर मोदींना पर्याय काय असं म्हणून तुम्ही तिथेच बसलात तर लक्षात घ्या, ते जळणाऱ्या घरात बसण्यासारखं आहे. तुम्ही म्हणता का घर जळताना की दुसरा पर्याय काय आहे, रस्त्यावर काय, आणि ते सोडताना रस्त्यावर येतात. परवा ते ध्रुवराठीने उदाहरण दिले की कार आहे तुमची पेटली अचानक, तुम्ही हे म्हणता का दुसरी कार कुठे, मला जायला पर्याय नाही, मी यात बसून राहतो, नाही, तुम्ही त्यातून उतरणार. तशी आत्ता वेळ आली आणि मोदी शहांना हटवण्याशिवाय भारतीय लोकशाही जिवंत राहत नाही, याच्यावरती विश्वास ठेवा. गेले 11 महिने 10 महिने आणि 12 महिने म्हणताय, 12 महिने आम्ही फिरून लोकांना एवढंच सांगतोय की जर लोकशाही आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे वाचवायचं असेल, काही आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली, ती भूमिका त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होती असं आमचं मत. त्याचं कारण आम्हाला रोज दिसतं हे काय चाललंय. 10 लाख नोकऱ्या सरकारीच्या खाजगी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये राखीव जागा लागू नाही, तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे. लॅटरल एंट्री नावाचा प्रकार आला. लॅटरल एंट्री म्हणजे सहसचिवाच्या वर, IASच्या वर यांनी संघाची माणसं बसवली. त्या लॅटरल एंट्रीमध्ये रिझर्वेशन नाही, OBC नाही, SC नाही, ST नाही, काय. तेव्हा हे जर सगळं टिकायचं असेल आणि आपण सगळे जर आपण जिवंत राहण्याची इच्छा बाळगत असू, लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने इथलं राज्य असावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला यांना हटवायला लागेल. एवढंच सांगण्यासाठी आम्ही आलो. पुढची सोलापूरची सभा आहे म्हणून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढच्या सोलापूरच्या सभेमुळे जास्त वेळ न घेता मी आजच्या या कार्यक्रमासाठी सुभाष देशमुख प्रतिष्ठान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांची अत्यंत आभारी आहे निर्भय मनोजच्या मंचावरती. आणि मी ॲडव्होकेट श्रीरंग राळे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन थोडक्यात करावे. आवर्जून अशा मोहोळ सारख्या शहरामध्ये पुरोगामी विचारधारा चालणारा कार्यक्रम झाला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण दोघंही आवर्जून इथं आलात त्याबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब आणि विश्वंभर चौधरी साहेब ह्या दोघांचंही मनापासून आभार मानतो. एक मुद्दा तुमच्याकडून राहून गेला, परंतु तो इथे येणं गरजेचं आहे. तो तुमचा नसेल कदाचित, पण तो माझा म्हणून मानतो. नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये येतात, मुस्लिम आणि OBCच्या आरक्षणाची टक्कर लावतात, परंतु गांधीजींच्या सत्याग्रहाच्या उपोषणाच्या मार्गाने अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आरक्षणाबद्दल आणि धरांगे पाटलाबद्दल एक शब्द सुद्धा काढत नाही. ज्या हिंदूंची भाषा करतात त्या हिंदू धर्मामधल्या वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तन करत असणाऱ्या माय मावल्यांवर हे बेछूट लाठी हल्ले आणि गोळीबार करतात. हे ब्रिटिशांपेक्षा वेगळे कसे, हा अनेक जणांना प्रश्न पडतो. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वाटत असेल की संख्या कमी आहे, पण आम्ही आमच्या मराठा आरक्षण मधल्या एका व्यक्तीला एक मराठा लाख मराठा म्हणतो. इथं लाखो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. हे एक तुम्हाला सांगतो, आमचे इथं भीम सैनिक आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत. हे मगाशी सांगितलं की नागनाथाच्या यात्रेत सर्व धर्म समभाव असतो. मोहोळ हे फार मोठं आहे आणि नागनाथ महाराजाची घोषणाच ही आहे, ना चिंता ना भय, नागनाथ महाराज की जय. त्याच्यामुळे न घाबरता इथली सगळी लोक तुमच्या विचारांसोबत उभी राहणार आहेत. उशीर बराच झालेला आहे, तुम्हाला सोलापूरला सभा आहे, तुम्ही 30 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचाल. परंतु आपण देशप्रेमी होतो, संविधान प्रेमी होतो आणि या देशात शांतता नांदावी ह्या विचारांचे होतो. तो विचार आपल्याला जगवायचा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2024ला हे 100% घरी जाणार आहे. परंतु मी लढा का म्हणतोय किंवा उभं राहा का म्हणतोय, ज्या वेळेस या भारतामध्ये हा भारताच्या संघर्षाचा क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस यादी बनणार आहे. कुणाची? इकडच्यांची इकडच्यांची. तर मला असं वाटतं की ज्या वेळेस या भारताचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये आपलं नाव हे आग विझवणाऱ्यामध्ये पाहिजे, आग लावणाऱ्यांमध्ये नको. एवढंच बोलतो. आवर्जून डॉक्टर मॅडमनी कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये मदत केली. सुभाष मामू प्रतिष्ठाननं म्हणजे आग लागते का काय म्हणून सगळ्या खुर्च्यांवर सुद्धा बाटल्या ठेवल्या होत्या पाण्याच्या. हे एक विशेष आहे. खूप सुंदर नियोजन केलं. असे कार्यक्रम झाले पाहिजे. तुम्ही आवर्जून आम्हाला वेळ दिला. मॅडमनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य करा आणि तुम्ही सगळे आलात. मुळात ही यातली एका विचाराची ठेंगी ही हजारोंमध्ये लाखोंमध्ये जाणार आहे.
त्यामुळे या ठिणगीला तुम्ही स्वीकारलं आणि त्या ठिणगीची मशाल करून तुम्ही गावागावामध्ये जाऊन हे सगळं सांगाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.